वेलकम तुकाराम मंगेला सर आमच्या सोबत जॉईन झालेत. आजच्या चौथ्या दिवसामध्ये गेले 3 दिवस आपण त्यांचा गोड मधुर आवाज ऐकला, ज्यांच्या अनुभवी स्टॅटिस्टिक्सनं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. अशा प्रकारचे आमचे विरारचे लाडके समालोचक तथा अनुभवी समालोचक तुकाराम मंगेला सर आपल्यासोबत जॉईन होतात. धन्यवाद. दिपेशजी माने यांचा आवाज आपण ऐकत होतात. धन्यवाद. दिपेशजी माने यांचा आवाज आपण ऐकत होतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. खंडाळा वंदन इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवता वंदन करून आजच्या या पांजू स्पोर्ट्स पांजू आयोजित पांजू ट्रॉफी 2024च्या ग्रँड फिनालेमध्ये पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या मैदानावरती सहर्ष स्वागत आहेत. काल जसं आम्ही उल्लेख केला होता, पहिले 3 दिवस दिपेशजी माने यांची साथ या समाजच्या कक्षामध्ये लाभली होती. आज बालाजी राऊत हे सुद्धा इथे थोड्या वेळाने जॉईंट होतील. त्यांचे आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. झहीरभाई सुद्धा आहेत आमच्या जोडीनं. पहिला सामना आहे टीम अंकुस्मृती दत्ताळी संघ. आपल्याला विनंती, आपण एक्स्ट्रा प्लेयर एक कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं पाठवायचं आहे. आणि जसं दिपेशजी आपण चर्चा करतो, 3 दिवस क्रिकेटचे सामने आपण मैदानावरती पाहिले. कालचा दिवस होता हनुमान जयंतीचा दिवस, यात्रा उत्सव. आणि तो यात्रा उत्सवसुद्धा मोठ्या हर्षानं आपण साजरा केला आहे. प्रत्येकाला आतुरता असते, उत्सुकता असते त्या यात्रेची, उत्सवाची. आणि तो यात्रा उत्सव आपण साजरा केला आहे. आणि आज क्रिकेटचा महोत्सव आहे. हा क्रिकेटचा महोत्सव आहे. आणि या क्रिकेटच्या महोत्सवामध्ये आज 6 संघ मैदानावरती खेळणार आहेत. त्याच्यामुळे मॅचला मजा येणार. 35 वर्षाची परंपरा जसा उल्लेख केला गेला आहे, हे फार मोठी परंपरा. 3 दशकांचा काळ. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तिसरं तपसुद्धा म्हणूया, असं या तपाकडे चाललेली वाटचाल या स्पर्धेची. आणि त्याच्यामधला हा पहिला मॅच, क्वालिफाईंगचा मॅच. क्वालिफाय कोण होतं टॉप 3मध्ये, टॉप 6वरनं टॉप 3मध्ये जाण्याची ही लढाई आहे. दिपेशजी पुन्हा एकदा जॉईंट होतात आमच्या जोडीनं. नाणेफेक जिंकलंय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रथम फलंदाजी करताना दोन्ही सलामीर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. दिपेश दर्पण, अंकुस्मृती दत्ताळी जुचंद्र. सामन्याला सुरुवात होईल. स्ट्रायकरांकडे दिपेश तर नॉन स्ट्रायकरांकडे दर्पण. आघाडीचे 2 फलंदाज दत्ताळी चुचंद्र करता. 5 षटकांची लढत. चला करूया नमन गणरायाला, वंदूया माझ्या छत्रपती शिवरायाला आणि नतमस्तक होऊया या मातृभूमीला. अखेरच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात करत असताना मी समालोचक दिपेश अनंत माने, मनवेलपाडा विरार, आपल्या सर्वांचं सहर्ष शब्द सुमनानी स्वागत करून घेऊन चलतो थेट मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी पंच इशारा देतात लेट्स प्ले. अशोक राऊत सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आतिश भोईर. ओल्ड गन पांजू एक्सप्रेस आतिश भोईर गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू हाताळण्याकरिता स्ट्रायकरांकडे दिपेश. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा गट करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी ऑन होती, चुकवली दोन्ही बाजूकडून. यावेळेस मात्र पंचांनी लगेचच रिव्ह्यू कॉल केलाय. ज्या गोष्टीचा उल्लेख आपण करणार होतो की आजच्या दिवसामध्ये रिव्ह्यू आहे, तोही पंचांसाठी आहे. प्लेयर रिव्ह्यू नाही आहेत, खेळाडूंना रिव्ह्यू नाही आहेत. फक्त पंचांना वाटलं की काही गोष्टी आपण टेक्निकल थोडासा वापर करूया, टेक्निकचा वापर करूया किंवा त्या दिशेने जाऊया आणि त्याच वेळेला त्याचा वापर केला जाईल. या प्रत्येक संघानं खेळाडून याची नोंद घ्यायची आहे. सुरुवात झाले, इथून गेला तिथून गेला, जसं इथून वारे तिथून वारे असं आहे. इथूनही चेंडू गेला, तिथूनही चेंडू गेला आणि चेंडू सर यष्ट्यांवरती आदळला आहे. फक्त आऊट की नॉट आऊट त्याचा निर्णय थोड्याच वेळात येणार आहे.
नॉट आउट इज द डिसिजन. पुन्हा एकदा सज्ज होईल अति स्ट्रायकरला फलंदाज दर्पण. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल. पहिला थँक्यू डीजे मास्टर. काय शुभारंभ केला आतिश भोईरनं. याकरिता त्याला ओल्ड गन संबोधलं गेलं आणि याकरिता त्याची ख्याती आहे. आज वयाच्या 40कडे तो जरूर वळलाय, परंतु जसं वय वाढत गेलंय तेवढीच खेळामधील कटिबद्धता आणि गोलंदाजीमधील लेंथ आणखी स्ट्रॉंग होत गेली. वेगावरती तर स्वार तो आहेच, परंतु अचूक टप्पा ही त्याची जणू ताकद बनली आहे आणि त्या बळावरती त्यानं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दर्पणला माघारी परतवलंय. आणि हा दीपेशजी माने जसं तुम्ही उल्लेख केला 40च्या वयाचा माणूस तसाच असतो. आदमी 20 साल की उम्र में अपनी इच्छा से चलता है, 30 में अपनी बुद्धि से, तो 40 में अपने अनुमान से चलता है. म्हणजे पहिला 20 वर्षामध्ये पूर्णपणे वापरतो, आपली इच्छा आहे बुद्धी आहे त्याचा वापर करतो. पण एकदा का 40 वेळे माणूस झुकला का आपला अनुभव, आपला एक्सपिरियन्स, आपला अनुमान वापरतोय आणि तेच वापरण्याचा प्रयत्न इथे केलाय आतिशनं. हा मॅच, या मॅचची उत्कंठा प्रत्येकाला होती. जसं यात्रेची चर्चा होती, काउंटडाऊन चालू होतं, रविवारचा दिवस संपला होता, सोमवार मंगळवार यात्रा उत्सव साजरा केला आणि त्यानंतर या सामन्याची उत्कंठा होती की पांजूचा संघ घरच्या मैदानावरती खेळ आणि या सीझनमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेला दत्ताळीचा संघ आहे. आणि आता स्ट्रायकर एंडला हितेंद्र भोईर अर्थात पाती स्ट्रायकर एंडला आहे. हा कोटाप्याचा चेंडू होता, पुल केला, चेंडू गेला स्क्वेअरला बाउंड्रीच्या जवळ 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 थांबलाय केले बाउंड्री जवळ थोडासा थांबलाय. चेंडू जात होता आणि त्याच वेळेला चेंडू थोडासा थांबलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक धाव पोहोचला 3. म्हणून 2 गोष्टीचा उल्लेख केला. एक, घरच्या मैदानावरती पांजूचा संघ खेळतोय आणि या हंगामामध्ये तुफान फॉर्ममध्ये आहे. मॅन ऑफ द सिरीजचा पूर्ण रेकॉर्ड ज्याच्या नावावरती आहे तो हितेंद्र भोईर अर्थात पाती स्ट्रायकर एंडला आहे. डेफिनेटली तब्बल 40 पेक्षा जास्त वेळा मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती आहे तो हितेंद्र भोईर अर्थातच पाती दुहेरी धावेने आपलं खातं उघडतोय धावफलकावरती. त्याच्या धावफलकावरती वैयक्तिक श्री गणेश झालाय. सांघिकरित्या जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 1-3. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कमध्ये जर पाहिलं तर आतिश भोईर सज्ज होत असताना पुढील चेंडू हाताळण्याकरिता अकुटप्प्या चेंडू पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चाललाय. पुनश्च एकदा निसर्गाची साथ मात्र आज पांजूकरांना आहे. आज घरच्या मैदानावरती भूमी पूर्ण साथ देते त्यांना आणि पुनश्च एकदा 2 धावा वाढल्यात. दुहेरी धावेने धावफलक वधारलं जाते. धावफलकावरती धावा होत आहेत 5. दोन्ही फटक्यांवरती पाहिलात तर 2-2 धावांनी मायनस झालाय हितेंद्रचा फटका आणि खऱ्या अर्थानं त्याचा फायदा पांजूकरांना होताना पाहिला. प्रयत्न चांगला होता आणि जसा तुम्ही उल्लेखही केलाय थोडासा आउटफील्डमध्ये काही गोष्टी आहेत त्याचा अडथळा जाणवतोय. पण हा संघ आहे अंकुस्मृती दत्ताळी जुचंद्रचा संघ आहे. असे किती अडथळे आहेत ते पार करून आतापर्यंत गेलाय. दोन्ही गोष्टी आहेत. एक चांगली गोलंदाजी होते, चांगली फटकेबाजी होते, फलंदाज सुद्धा तितकाच तयार आहे. इथून समोरच्या दिशेने चेंडू खेळाय. चेंडू जातो लॉंगॉनच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्यात. चेंडू जाईल तोपर्यंत फील्ड केला जाईल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज. लागोपाठच्या 3 चेंडूवरती डबल 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 3 वेळा 2 धावा आल्यात. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 7. 1 गडी बाद 7 दत्ताळी संघ. निश्चितच जो सामना थांबला होता तो येऊन स्टार्टअप केलाय अर्थातच हितेंद्र भोईरनं आणि ही त्याची ख्याती आहे. उपयुक्त फलंदाजी आणि तिखट गोलंदाजी याकरिता तो ओळखला गेलाय.
सातत्यानं गेली कित्येक वर्ष त्यानं देखील आपल्या संघाचं प्रतिनिधित्व अशाच पद्धतीनं केलंय की जेणेकरून संघाला त्याचा फायदा झालाय. पुनश्च एकदा अखेरच्या चेंडूकरिता आतिश भोईर सज्ज होत असताना स्ट्रायकरकडे हितेंद्र. यावेळीचा चेंडू जास्त शफल खेळण्याचा प्रयत्न, पंच सांगतील की हा जास्त उंच आहे चेंडू, त्यामुळे काय तर बचावला गेला हितेंद्र. अकडून जर पाहिलं तर सध्याच्या घडीला वेस्ट हाईट आणि वेस्ट हाईटवरचे डिसिजन चर्चेचा विषय राहिला आहे. IPLचा मोसम असो किंवा मग पांजूकरांची स्पर्धा असू द्या, संपूर्णपणे पंच निर्णय देताना त्या खेळाडूच्या कमरेची उंची किती आहे आणि चेंडू कुठपर्यंत डिलिव्हर झाला या सगळ्या बाबींचा विचार करून नॉट आऊट घोषित करतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. धावफलकावरती 1 बाद 7 धावा प्रथम फलंदाजी करत असताना अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र संघाच्या. थँक्यू. पंच जरा आपण भारत राऊत सरांकडे संपर्क करायचा आहे. पंच, दोन्ही पंच. थोडंसं वेळेत आपण चर्चा करतोय. जे 6 संघ आतापर्यंत क्वालिफाय झालेत, हे 2 संघ मैदानावरती घेतात. याच्यानंतर 2 संघ येतील. एक यशमीत इलेव्हनचा संघ आहे ज्याच्यामध्ये हरणाचे खेळाडू आहेत, आणि दुसरा उत्तमचा संघ आहे ज्याने उत्तम खेळ केला आहे त्या दिवशी. आणि तिसरा नायगावचे 2 संघ क्वालिफाय झाल्यात. याचा अर्थ नायगावचा एक संघ टॉप 3 मध्ये नक्कीच जाणार. आता नायगाव ईस्टचा एक संघ आहे जो आता खेळतोय, जुचंद्रचा संघ खेळतोय. वेस्टचे जर पाहिले आपण तर 3 संघ आहेत. या 6 संघामध्ये आपण जर उल्लेख करायचा झाला तर जवळपास 3 संघ असे आहेत, ते 4 संघ म्हणजे पांजूचा बघितला तर जवळपास 4 संघ आहेत तिथून खेळण्यात. एक उत्तमचा आहे, मीरा भाईंदरचा संघ आहे, आणि एक अर्नाळ्याचा वसईवरनं येणारा संघ आहे. म्हणजे नायगावचा जर आपण विचार करायचा झाला तर जुचंद्र आहे, पांजू आहे, 2 नायगाव आहेत, 4 आहेत. आता ते 4x2 होईल का माहिती नाही, पण 4 आहेत. आणि अपेक्षा आहेत की आता कोण ते विजेता पटकावणार, किंवा जे 2 संघ आहेत, एक अर्नाळ्याचा या टोकाकडनं आहेत आणि एक या टोकाकडचा मीरा भाईंदरचा संघ आहे. पण एक तर आहे फक्त या जर बघितला दीपेशजी, एकच संघ आहे जो रेल्वे लाईनच्या त्या साईडला आहे. बाकीचे सगळे रेल्वे लाईनच्या या साईडला आहेत, किनारपट्टीवरचे आहेत. त्याच्यामुळे किनारपट्टीवरच्या संघामधली लढाई आहे. उत्तन आहे, पांजू आहे, 2 नायगाव आहेत, एक अर्नाळा, आणि त्याच्यामुळे ही किनारपट्टीवरची लढाई आहे. आणि दुसरा संघ जो आहे जो फॉर्ममध्ये आहे तो दत्ताळीचा आहे. डेफिनेटली पश्चिम पट्ट्यातील हे सगळे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती जर विचार केला तर पियुष भोईर गोलंदाजी करण्याकरता दाखल होईल. स्वतः कर्णधार अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे तो पांजू स्पोर्ट्स दरम्यान. यावेळेस त्याचा सामना तो अर्थातच दीपेश करिता. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय डीप मध्ये, बाउंड्री लाईन तोडून फोडून फरार, पहिला चौकार. थँक्यू. या अंकुश स्मृती दत्ताळीचा संघ पाहिला तर 1 2 3 4 5 6 7 टॉप ऑर्डरला चांगले फलंदाज आहेत. पण दीपेशचा उल्लेख आम्ही करू. दीपेशचा बॅकफुटला गेला, जागा बोलावली, स्क्वेअर कट खेळलं, पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलं, नजाकतवाली खेळवाली आहे. दुसरे ताकद वापरत असतील, पण दीपेशची खेळी ही नजाकतवाली आहे, टायमिंगवाली आहे, प्लेसमेंटवाली आहे. परफेक्ट प्लेसमेंट, परफेक्ट टायमिंग दीपेशनं केलं आहे. आणि पहिल्या चेंडूला पियुषच्या चौकार ठोकलाय. क्रॉस बॅट फटका खेळायचा, मिड विकेटला फील्ड, तो क्षेत्ररक्षक चुकलाय, मिस्टेक झालाय तिथे. धावाची संधी जरूर होती, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. म्हणून मी त्या गोष्टीवरती पुन्हा एकदा येणार की आता 5 किनारपट्टीवरचे आहेत, एक त्या साईडला आहे, पण तो सांगतो की हम अकेले है, लेकिन बिल्कुल हम एक है, लेकिन इस पूरी श्रृंखला में हमने अनेक किताब जीते. म्हणजे जाम ज्या ट्रॉफीज आतापर्यंत पाहिल्या बहुतांशी या सीझनमधल्या ज्याच्याकडे आहेत तो दत्ताळीचा संघ आहे. पण तोही प्रयत्न करणार या टॉप 3 मध्ये आणि टॉप 1 मध्ये जाण्याचा. डेफिनेटली चांगला खेळ साकारलाय सातत्यानं दत्ताळीच्या संघानं, आणि यावेळेस त्याचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा आतापर्यंत पियूच्या विपक्षामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू शफल होऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, लॉंग लेग बाउंड्री बाहेर, 1 बाउन्स सीमा पार, दीपेशच्या बॅट मधून आलाय दुसरा चौकार.
थँक्यू. याच करता मी दीपेशचा उल्लेख केला होता. आता हा पतू पॅकर अंकुस्मृती दत्ताळीचा संघ आहे ज्याच्यामध्ये स्टारकास्ट मोठी आहे पण दीपेशचा रोल वेगळा आहे. दीपेशची भूमिका वेगळी आहे. दीपेशचा खेळ वेगळा आहे. या 3 चेंडूवरती 10 धावा आतापर्यंत पूर्ण केल्या. धावफलकावरती धावा 17, 17 धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा हा सामना आहे. आता आपण एक दत्ताळीच्या संघावरती चर्चा केली. आता पांजूवरती चर्चा. हा सामना त्यांच्यासाठी का महत्त्वाचा आहे? हा मॅच त्यांच्यासाठी का महत्त्वाचा आहे? कारण काल यात्रा उत्सव झालाय आणि इथून पांजूचा संघ जिंकतोय, क्वालिफायच्या रेसमध्ये जातोय, तर सोने पे सुहागा आहे. काल यात्रा उत्सव केले आणि आज त्याचं सेलिब्रेशन केले जाणार. त्याच्यामुळे दोन्हीसाठी महत्त्वाचं आहे. पांजूसाठी महत्त्वाचं आहे हा सामना जिंकणं, तर जुचंद्रसाठी महत्त्वाचं आहे. सायकलीला फलंदाज रेडी आहे. इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावर चेंडूला केले. चेंडू गेलाय जोपर्यंत फील्ड करते क्षेत्ररक्षक. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 4-2. आता दीपेशचा काय लकी नंबर आहे माहिती ना बाईकचा, पण मागचे 4 डिजिट आले आहेत. 4-2. धावफलक जाऊन पोहोचलाय 19 धावा आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. काय फलंदाजी केली. फटक्यांची निवड करताना चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली दीपेशच्या बॅटमधून. पहिला फटका जर पाहिला तर बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून आला. दुसरा फटका जर पाहिला तर बिटवीन मिड विकेट लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जर चौकार पाहिला तर लॉंग लेग कडे फटका पाहायला मिळाला आणि यावेळेस एक्स्ट्रा कव्हर कडे. आतापर्यंत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी जी पाहायला मिळाली बॅटर दीपेशच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पियुष भोईर पुनश्च एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मागवती. यावेळेचा फटका शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांना. यावेळेस मात्र जास्त विचार करावा लागला नाही. यष्ट्यांच्या समोर पकडले गेले, खाली वाकले, बैठक लगावण्याचा प्रयत्न फसला. पायचीत होऊन माघारी परतलाय दीपेश. वैयक्तिक पाहिला तर 11 धावसंख्येवरती तो बाद झालाय. विकेटचं पतन. थँक्यू. बिलकुल भगवा रंग. आणि काल जसा हनुमान जयंतीचा उत्सव आपल्या पूर्ण देशभरात ज्या उत्साहानं साजरा केला गेला, प्रत्येक जण हनुमान भक्त आणि प्रत्येक शोभायात्रामध्ये असेल, पालखी सोहळ्यामध्ये असेल, प्रत्येकानं आपला आनंद घेतला आहे. आणि एक गाणं लागलं जातं ज्यावेळेला असाच आवाज येतो ना, तर वेगळं स्फुरण असते, वेगळी ऊर्जा, वेगळी एनर्जी, नवा उत्साह संचारत असतो. आणि तेच गाणं DJ अक्षय यांच्या माध्यमातून वाजवलं गेलं. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. दीपेश ज्याने 2 चौकार खेळले ते बाद झाले आहेत. धावफलक 19 वरती असताना हा दुसरा धक्का लागला आहे. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे निखिल पाटील. निखिल सज्ज झाला आहे. मोठे फटके खेळण्याची कुवत ज्याच्याकडे सुद्धा आहे. आता ही जोडी बिनीची जोडी आहे. आता काहीकांच्या टी शर्टवरती आम्ही पाहिलं आहे दीपेश ज्यावेळेला बोटीतनं प्रवास करतो ना, तर A1 जोडी असं लिहिलेलं होतं काही टी शर्टवरती, पण ही जोडी आहे, ही नंबर 1 जोडी आहे. पतू पॅकर अंकुस्मृती दत्ताळीची ही जोडी नंबर 1 आहे. बाकीची आहे पण या जोडीचं चालणं, या जोडीचं खेळ टिकून राहणं आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला पियुषने विकेट घेऊन खुश केले त्या पांजूच्या पाठीराख्यांना. आणि त्यालाही माहिती आहे या जोडीला तोडणं, या जोडीला थांबवणं, या जोडीचा विकेट प्राप्त करणं तेही तितकं जातं. बघूया A1 जोडी मैदानावरती. आणि पियुष सारखा अनुभव गोलंदाजीसाठी आहे. A1 जोडी का म्हटलं जातं, ही A1 जोडी आहे. आणि त्या बॅटमधनं निखिल पाटीलच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू डीजे मास्टर. अंपायर्स ओके. येस डेफिनेटली अंपायर्ससाठी कॉल असणार आहे. ऑल डन. तर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना 2 बाद 25. अखेरच्या शेवटच्या या दिवसामध्ये काही अडचणींवर मात करत पांजू स्पोर्टची स्पर्धा मात्र आज प्रेक्षकांच्या भेटीला येते. मैदानाच्या चौफेर तुम्ही पाहिलत ना तर मैदान फुललंय. या सामन्यांचा, या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता बहुसंख्येनं आज पांजूकर
जे कामाला जाणारे असतील किंवा गावात राहणारे असतील सगळ्यांनी सुट्ट्या घेतल्यात आणि आज मात्र मैदानामध्ये उपस्थित झाले. सरांनी सांगितल्याप्रमाणे A1 जोडीच्या माध्यमातून पहिला A1 षटकार जो पाहायला मिळाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधन जे आता मात्र पूर्णपणे हटवलं जाईल. डीपमध्ये खेळाडूंची यावेळेस मात्र मांडणी जी पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिल्या वैयक्तिक दुसऱ्या सांघिक तिसऱ्या षटकाच्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आतिश भोईरला आमंत्रित केलं. आणि दीपेशजी काय झाले माहिती जसं तुम्ही उल्लेख केला की प्रत्येक जण आलाय म्हणजे यात्रेसाठी आलाय या मॅचसाठी पण आलाय. जसा होळीचा सण मागे जातो ना तो शोलेमधला डायलॉग आहे ना म्हणजे कब होळी विचारतात कधी आहे यात्रा प्रत्येक जण विचारत असतो. पांजूच्या बेटावर जायचं आहे पांजूच्या गावात जायचं आहे यात्रा उत्सव करायचा आणि त्या यात्रा उत्सव निमित्त 35 वर्षाची परंपरा असलेली स्पर्धाही आम्हाला पाहायची आहे. फार कमी स्पर्धा आहेत ज्याच्या एवढा मोठा कालखंड असेल कंटिन्युअसली सलगता आणि ती सलगता पांजू गावानं पांजू ग्रामस्थानं टिकून ठेवलेले आहेत. फक्त टिकून नाही ठेवले हे वैभव आहे या पांजू गावाचं वैभव आहे. यात्रा उत्सव आणि या क्रिकेटचा महोत्सव हे वैभव आहे. गेले 35 वर्ष त्यांनी हे टिकून ठेवले. डेफिनेटली आणि त्याकरिता प्रत्येक ग्रामस्थांनी लाख मोलाचा सहकार्याचा हात जो आहे तो या युवा खेळाडूंच्या पाठीवरती ठेवला आहे. हितेंद्र पाती पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे सज्ज होत असताना बॅकवर्ड पॉईंटमध्ये एक खेळाडू शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग आणि एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हरवरती 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पहिला चेंडू अंध नजरेने खेळण्याचा प्रयत्न नजर नव्हती बॉलवरती. अगोदरच जर पाहिलात तर आय लाईन क्लोज झाली होती आणि पाय जो आहे तो जास्त स्क्वेअरर गेला आणि त्यामुळे काय फटक्यामध्ये पूर्णपणे फसले. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना आतिश भोईर पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती. ओके आणि दीपेश जसं तुम्ही उल्लेख केला हा थोडासा ब्लाइंड स्ट्रोक पण आता काय झालं तिथून प्रतीक पाटील आल्यात ना नो लुकिंग स्ट्रोक पण आलाय त्याच्यामुळे प्रत्येकजण त्याचाही प्रयत्न करतोय. खोलवाट्याचा चेंडू होता समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलाय फील्ड केलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावेनिशी धावपलक जाऊन पोहोचल्या 26 वरती जाऊन पोहोचला. आता प्रेडिक्शन बघा या संघानं पहिले सामने आरामात जिंकलेत त्याच्यामुळे या सामन्यामध्ये कस लागणार बॉलिंगचाही लागणार बॅटिंगचाही लागणार फिल्डिंगचाही लागणार. फक्त प्रेडिक्शन आता 26 झाल्यात पण 26च्या उलट्या तुम्हाला करायच्या आहेत. 6 to 62 पर्यंत तुम्हालाही पोहोचायचं आहे. 26 धावा धावपलकावरती आहेत आणि घरच्या मैदानावरती पांजूच्या विपक्षामध्ये धावा बनवणं गरजेचं असणार आहे कारण अगदी तळापर्यंत फलंदाजी चांगली आहे पांजूकरांची आणि घरचं मैदान आहे त्यामुळे अनुभव पूर्णपणे आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने धावा उभारणं गरजेचं आहे. पुनश्च एकदा गोलंदाजी मागवते आतिश. अकुटप्प्याचा चेंडू शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पंच कळवतायत. येस इट इज वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव धावपलकावरती वाढतीये. धावपलक एका धावेने वधारलं जात आहे धावपलक पोचलं जात आहे ते निश्चित 27 या आकड्यावरती 27 धावा धावपलकावरती. आणि आपण काय विचार करतो कारण एक सामना झाला होता ज्यावेळेला पहिला सामना केला होता जिथून 60च्या वरची धावसंख्या तिथे उभारली गेली होती. बघा महत्त्वाची सूचना आयोजकांना तुम्हाला करण्यात येते. जो रिव्ह्यू आहे अर्थात DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम ज्याला म्हणूया तो DRS तो रिव्ह्यू फक्त पंचांग करताय प्लेयर्स रिव्ह्यू नाही आहे. खेळाडूंनाही संधी नाही आहेत याची आपण प्रत्येक खेळाडूंनी प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे. पंचाला ज्यावेळेला वाटेल त्यावेळेला पंच त्याचा अवलंब करतील त्याचा वापर केला जाईल. पायावरचा चेंडू चेंडूला फ्लेक केलाय. चेंडू झाला स्क्वेअर लेग बॉल लाईनच्या बाहेर असून एक उत्तुंग देखणा असा षटकार. पायावरचा चेंडू होता आणि पायावरच्या चेंडूला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळलाय निखिल पाटीलनं. आता रिव्हर्स स्विच ऑन आणि चेंडू गेला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यानिशी सीमारेषा पार चौकार. थँक्यू. स्क्वेअर ऑफ द विकेट दिपेशजी दोन्ही फटके खेळल्यात पहिला षटकार आणि हा चौकार. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 37 धावांवरती धावफलक. जबरदस्त फलंदाजी. ओ यावेळेचा चेंडू खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळालं. आतिशचं धावबाची संधी आहे. यस रिव्ह्यू कॉल केलाय बीमर करिता.
हा चेंडू बीमर आहे की नाही याची पडताळणी आमची पंच कमिटी करेल. दोन्ही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतील पंच आहेत. आज आपण चर्चा त्याच गोष्टीची करतो की इतकी मोठी परंपरा लाभलेली ही स्पर्धा आहे. प्रत्येकाचं खेळण्याचं स्वप्न असतं आणि इथून ट्रॉफीला मिरवत घेऊन जाणं, जसं पहिल्या दिवशी आम्ही म्हटलं होतं, त्या बोटीतला प्रवास, एन्जॉयमेंट, सेलिब्रेशन हे प्रत्येकाला थोडंसं वेगळं असतं. कारण बाकीच्या ठिकाणी कसं तुम्ही सामना खेळा, ट्रॉफी घ्या, गाडीत बसा, मोटरसायकलवर बसा, निघून जा. पण हे पांजूच्या गावातलं तसं नाही आहे. इथून ट्रॉफी घ्या, बोटीत बसा, बोटीमध्ये एन्जॉय करा आणि ते ट्रॉफी तुम्ही मिरवत मिरवत आपल्या घरी नेणार आहेत. त्याच्यामुळे या ट्रॉफीचं अप्रूव्ह, ट्रॉफीचं उत्सुकता प्रत्येकाला असते. आणि आज जे 6 संघ आहेत त्यापैकी बघूया कोण ही ट्रॉफी पटकावतोय की कोणाचे हात या ट्रॉफीजवळ पोचतात. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. चेंडू आत ज्यावेळेला हाताळला गेला त्यावेळेला किती वर होता, कशा ठिकाणी चेंडू लागलाय. पंचांनी पाहिलं, निहाळलं आणि पंचांचा इशाराला इट्स फेअर डिलिव्हरी. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 38 38 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या पंचांनी इथे पाहिलं. चला मॅच स्टार्ट करा. दोन पंच तिथे मैदानावरती आहेत आणि तिसरे पंच म्हणून इथून राजन नाईक जे आहेत तिसरे पंच. धावा धावफलकावरती 38 वरती. आता थोडंसं वेग पकडतोय. या षटकाचा खेळ पाहिला. 5 चेंडूवरती आतापर्यंत 12 धावा, 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. अतिश शेवटचा चेंडू आहे हितेंद्र भोईर अर्थात पाती स्ट्रायकर यांना एक षटकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलाय. शेवटचा चेंडू या षटकातील. फुलरलँड डिलिव्हरी होते मिड ऑफच्या डोक्यावर. प्लेसमेंट परफेक्ट, परफेक्ट प्लेसमेंट. काय फटका केलाय, मिड ऑफला बीट केलं, त्याच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय सीमा रेषेपार. परफेक्ट प्लेसमेंट, चौकार. थँक्यू दिपेशजी. शेवटचा फटका बघा आपण कशा पद्धतीनं खेळलाय. खास करून हितेंद्र फुलरले नव्हती. पुढचा पाय थोडासा बाजूला केला. खेळायचा होता त्यानं कव्हरला, पण काय केलं, थोडासा फुल फेस ऑफ द बॅट आला. सरळ बॅटनं खेळलं, मिड ऑफला बीट केलं. कधी कधी काय असतं, जोरात खेळणं महत्त्वाचं नाही आहे, जोरात न खेळता योग्य जागेवरती खेळणं महत्त्वाचं होतं. म्हणून प्लेसमेंटचा उल्लेख आम्ही केला. ते मिड ऑफला बीट केलं आणि चेंडूला पाडलं चौकार. चौकारनं धावफलक जाऊन पोचलाय तो 42. 3 षटकांचा खेळ संपताना धावा आहे धावफलकावरती 42 धावा जर पाहिल्यात तर 14च्या सरासरीनं बॅटिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये भलेही 7 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतरच्या 2 षटकांमध्ये 17.50च्या सरासरीने आलेल्या 35 धावा धावफलकाला वेग देऊन गेले. एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचले ते निश्चित 42 धावांवरती. इथून मात्र 2 षटकांमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावांचा इथं पाठलाग करणं गरजेचं असणार आहे जिचंद्र संघाला. कारण जर पाहिलात तर घरच्या मैदानावरती 70चं एक आव्हानात्मक टोटल जे उभं करावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलात तर गोलंदाजी करण्याकरिता रवींद्र गोलंदाज आलाय. यष्टांच्या मागे यावेळेस मात्र आतिश भोईर यष्टांना आपण पाहिलात तर जवळ उभा आहे.
चला चला अधिकचा वेळ घेतला जातोय पांजू संघ याकडे देखील आपण लक्ष ठेवा. तर उत्तन बॉईज उत्तन आणि यशमित 11 अर्नाळा हे दोन संघ जर दाखल झाले असतील तर आपण नोंद करायची आहे आपण पोहोचल्याची. यस उत्तन बॉईज उत्तनचा संघ आलाय. आणि त्याच वेळेला व्यासपीठावरती काही पाहुण्यांचं आगमन होतं आहे. दसऱ्यातील रमस्त यांचं इथे व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. पांजू स्पोर्ट्सचं पांजूच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ. धावा झाल्या धावफलकावरती 42. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट कव्हर पॉईंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरती 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये उर्वरित खेळाडू पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनचं. गती परिवर्तन फसवलंय यावेळेस. 3 खेळाडू झेलच्या दिशेनं. टिपला जातोय झेल संपतोय बॅटर. निखिलचा खेळ उत्कृष्ट झेल अप्रतिम झेल. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. फटका पाहिला तर हाफ हार्टेड फटका होता. हाफ हार्टेड फटका चेंडूवरती गेलेच नाही. ह्याच्या अगोदर निखिल पाटीलच्या बॅटमधनं 2 सिक्सर 2 षटकार आपण पाहिले. एक मिड विकेटला एक स्क्वेअर लेगला. हा फटका पुढ्यातला चेंडू होता पण पुढचा पाय चेंडूच्या रेषेमध्ये गेला नाही आहेत. बॉडी तुमची गेली नाही. शरीर मागे राहिलं. बॅट फक्त पुढे गेली. त्याच्यामुळे चेंडू मिसटॅन्स झाला आणि तिथून एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होते देवेंद्र होते आणि देवेंद्र यांनी हा सुंदर झेल टिपलाय. विकेट पाहिजे होता. जोडी तोडणं जोडीला थांबवणं आवश्यक होतं आणि त्याच वेळेला रवींद्रनं चेंडू हाताळला. देवेंद्रनं कॅच घेतला आणि निखिलला परतावा लागलाय. ज्या निखिलची बॅट तळपली होती 2 आपण बघितले तर मोठे फटके निखिलच्या बॅटमधनं पाहिले होते. ते निखिलला इथे माघारी परतावले. ते रवींद्रनं पहिल्या चेंडूवरती यश संपादित केले. डेफिनेटली इथून जर पाहिलात तर नवीन फलंदाज जितेश पाटील अर्थातच बंधू फलंदाजी करण्याकरता दाखल होईल. छोट्या जणीचा परंतु धमाकेदार पॅकेज. ज्या खेळाडूच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा देखील कारनामा आहे असं जितेश फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. जेवढं कौतुक रवींद्रचं करू तेवढं कमी आहे. कारण जर पाहिलं तर योग्य गतीनं चेंडू हाताळला. थोडंसं वळण दिलं चेंडूला आणि आपोआपच झेल कंप्लीट केला गेला तो देवेंद्रच्या माध्यमातून. पुनश्च एकदा जर पाहिलात तर रवींद्र सज्ज होतोय जितेश करिता. अकुटप्प्याचा चेंडू परंतु पंच सांगतायत की हा चेंडू पांजूहून बाहेरच्या दिशेनं नायगावच्या दिशेनं चाललाय असं म्हणायला हरकत नाहीये. व्हाईट बॉल अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वधारते. धावफलक एका धाव्याने पुढे सरकते. धावफलक पोचतंय ते 43 या आकड्यावरती. 43 धावा धावफलकावरती जितेश पाटील अर्थात बंधू ज्याच्या नावावरती बरेचसे विक्रम आहेत असा खेळाडू आता मैदानावरती आला. रवींद्रनं बघा पहिल्या चेंडूवरती यश लाभलं. आता काय केलं तर ऑप्शनच्या बाहेर बराच बाहेर चेंडू हाताळला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. इथून जसं आम्ही उल्लेख केला होता पतुबेकर अंकुशमध्ये दत्ताळीचा संघ आहे. स्टारकास्ट मोठी आहे. बॅटिंग ऑर्डर फार आहे लांब आहे. 6, 7, 8 नंबरपर्यंत बॅटिंग ऑर्डर आहे. आता त्याला थांबवायचं रोखवायचं कसं खेळवायचं हे पांजूला माहिती आहे. एकमेकांचे भरपूर क्रिकेट खेळ आहेत. एकमेकांच्या अगेन्स्ट भरपूर वेळा आल्या दोन्ही संघ. खेळायचा होता चेंडू अलॉंग द ग्राउंड जातोय. लॉंगॉनच्या रिजनमध्ये फील्ड केलं जाईल. वेगाने क्षेत्ररक्षक आले. चेंडू फेक झालाय. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावेने धावला का. 4-4 4-4 44 वरती धाव पोहोचलाय. इथून अजूनही 10 चेंडूचा खेळ इनिंगमधला बाकी राहिलाय. 10 मध्ये 15 बनतील 10 मध्ये 20 बनतील की 10 मध्ये फक्त 10 किंवा 11 बनतील. डेफिनेटली जर तरचा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलात तर दोन्ही बॅटर तळ ठोकून आता मात्र नक्कीच उभे झाले आहेत आपल्या संघाकरिता आणि इथून मात्र जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न ते करतायत. एकंदरीत पाहिलात तर रवी मात्र आतापर्यंत माफक ठरलाय आपल्या या षटकादरम्यान. 2 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळले. 2 चेंडूवरती 2 धावा खर्च करत 1 फलंदाज त्याने माघारी परतवलाय. इथून मात्र हितेंद्र भोईर पातीच्या विपक्षामध्ये तो सज्ज झालाय. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट कव्हर पॉईंटवरती एक खेळाडू. हे 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात बिहाइंड स्क्वेअर. तर समोरच्या बाजूला एक खेळाडू मिड ऑफ वरती उभा केला हितेंद्र करिता. यावेळेचा चेंडू स्विच हिट नव्हता तर हा स्विच ऑन होता. सुपर पद्धतीची फलंदाजी. अप्रतिम फटका फेकून दिलाय. कव्हर बाउंड्री लाईन बाहेर सीमा पार आलाय षटकार. स्विच फटका आहे आणि हितेंद्रची ती खासियत आहे. विकेटच्या दोन्ही बाजूला खेळणं हितेंद्र भोईरची खासियत आहे. म्हणून आता
एक्झॅक्ट फिगर नाही सांगत पण 55च्या वरच्या मॅन ऑफ द सिरीज याच्या नावावरती आहेत. काय आहेत? विकेटच्या दोन्ही बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट, ऑफ अँड ऑन. बरेच जर का खेळाडू काय असतात ऑफ साईडला ऑफलाईन होतात, मग तिथे विमान येते ऑफलाईनवाला एअरप्लेन मोड. पण हा एअरप्लेन उडवतो, तिथे एअरप्लेन मोड नाही आहेत, तिथेही एअरप्लेन उडवतो. आणि असा खेळाडू मैदानावरती आहेत ज्याने स्विचिटचा षटकार ठोकला दोन्ही साईडला. स्क्वेअर ऑफ द विकेट, ऑन साईडला 50 धावा धावफलकावरती आहेत. ऑन अँड ऑफ, ऑलवेज ऑन, ऑनलाईन मॅच ऑनलाईन. आणि पहिला ऑफ, आता ऑन साईडला स्कॉर लॅग समोर लॉंगॉनच्या बाउंड्रीच्या बाहेर षटकार. थँक्यू. या षटकारानं धावपलकावरती अब तक 56 धावा धावपलकावरती लागल्यात हितेंद्र भोईरच्या या अप्रतिम फलंदाजीच्या बळावरती. आतापर्यंत जर पाहिलात तर हितेंद्रच्या बॅटमधून 2 षटकार हे जे पाहायला मिळालेत देखणे दर्जेदार. ऑन हॅट्रिक षटकाराचा तो पोहोचलाय. फुलरलेन चेंडू कव्हर मध्ये खाली पाहिलं क्षेत्र, त्या बाजूने फटका खेळला, परंतु मला वाटतं आज नशिबाची साथ पांजूच्या बाजूने थोडीशी देखील असावी. कारण आतापर्यंत हितेंद्रचे 3 चौकार जे कन्वर्ट होऊ शकले असते चौकारामध्ये, परंतु केवळ आउटफील्डच्या बळावरती ते मैदानाच्या आतमध्ये थांबले. दुहेरी धावा धावपलकावरती वाढतायत. धावपलक 58 वरती जाऊन पोहोचतंय. आई चेंडू पहिला आता ऑफसाईडच्या बाहेर होता आणि नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला नशिबाची साथ आहे. चेंडू जात होता स्वीपर कव्हरच्या दिशेनं, पण वाईटिश लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षकाला त्याच्या दिशेनं. पण चांगली फलंदाजी. पहिला आपण स्विचिट, समोर स्लॉग, त्यानंतर कव्हर रईसा, थोडंसं लॉफ्टेड फटका, तिन्ही फटके चांगले खेळत हितेंद्रनं. हा मिस्टॅम झाला बॅटची कडा, पाठीमागे कुमार आहेत. झेल टीमला गेला. एक चांगली इनिंग, चांगली आक्रमक इनिंग संपुष्टात आले. विकेट गमावलाय जुचंद्रच्या संघानं. 4थ्या षटकाची शेवटच्या चेंडूवरती विकेट गॉन. थँक्यू. आत्तापर्यंत जर पाहिलात तर चांगली टोटल. प्रेक्षकांच्या माहितीकरिता नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो अर्थातच पांजू स्पोर्ट्स पांजूनं. आणि त्यांचा निर्णय फक्त केवळ पहिल्या षटकामध्ये योग्य ठरला, कारण त्या षटकामध्ये केवळ 7 धावा आल्या होत्या आणि तदनंतरच्या आत्तापर्यंतच्या 3 षटकांमध्ये जवळजवळ 49 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल लागली आहे धावपलकावरती ती म्हणजेच 58. 3 फलंदाज माघारी परतले आहेत, ज्यामध्ये दिपेशचा आपण उल्लेख केला तर तो 11 धावा करून बाद झाला. दर्पण शून्याचा चष्मा परिधान करून माघारी परतला. 9 बॉलमध्ये 21 धावा बनवल्या हितेंद्र पातीनं. जर पाहिलात तर निखिल बाद झाला अर्थातच 2 षटकारांनिशी. आता एकंदरीत 4 विकेट्स गेल्यानंतर धावपलकावरती धावा वाढवण्याकरता न्यू बॅटर इन झाले आहेत. भूषण, जुचंद्र गावचं क्रिकेटमधील अभूषण, फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय भूषण. एका बाजूला आपण भूषणचा उल्लेख केला, पण दीपेशजी जर स्कोर कार्डवरती नजर टाकली ना, जसा तुम्ही उल्लेख केला पहिलं षटक गेलं होतं पांजूच्या बाजूने, पण मागचे 3 षटक आल्यात 18, 17, 16. मग आता शेवटचं काय 15 येणार आहे का? तर 18चं आलं, 17चं आलं, 16चं आलं, आता शेवटचं षटक आहे 15. धावाफलकावरती धावा 58, 58 धावा धावफलकावरती आहेत. याचा अर्थ तो खाली आला, पण इतका नाही खाली आलाय की त्याच्या अपेक्षा केली होती. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज आहे, मास्टरी खेळाडू आहे, मास्टरी दाखवले आहेत. आता शेवटचं स्लॉग ओव्हर हाताळण्याची संधी त्याला दिली. नितीन आहे, तुम्ही उल्लेख केला भूषण आभूषण आहे, पण नितीनला सांगितले बाबा 3 चांगले चेंडू तुलाही हाताळायचे आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा 58. पहिला चेंडू हवेत चेंडू खेळाय, पूल काढायचा होता चेंडूला, चेंडू चालला स्क्वेअरला का, आणि फाईन लेगच्या मधून
जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करते दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनिंग बिटवीन विकेट सुंदर आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचला आहे. 60 डावकुरा हाताचा गोलंदाज नितीन जो आता गोलंदाजीला दुसऱ्या बाजूला द्वितीय अर्थात बंधू पहिल्या चेंडूवर तर थोडासा उसळी घेऊन आला होता. फुलचा फटका बॅटच्या वरच्या बाजूला 2 धावा धावफलकावरती धावा झाल्यात. 60 पुढचा मॅच कोणाचा आहे ते आपण जाहीर करणार आहोत. चला उत्तन बॉईज उत्तन आणि त्यांच्या विपक्षामध्ये यशमित 11 अर्नाळा दोन्ही कर्णधार आपण आला असाल तर टॉस करण्याकरिता लगेचच आपण यायचं आहे. या ठिकाणी अर्नाळ्याचा संघ दाखल होतोय. वेलकम बॉईज, स्वागत आहे आपलं देखील. यावेळेस स्विचिटचा फटका चाललाय कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या दिशेनं पुन्हा एकदा बाउन्स वरती गॅदर करण्याची संधी. ओ वाह जबरदस्त धावा वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस सचिन भोईरचं. परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉल एक धाव आणखी खर्च घालावी लागेल. धावा वाचवल्या 2 जरूर, परंतु एकेरी धाव आणखीन एकदा खर्च घातली. धावफलकावरती 3 धावा निश्चितच वाढतील. धावफलक सरकतंय पुढे 13 धावेनिशी जाऊन पोहोचतंय 63 या आकड्यावरती. 63 धावा. एक धाव फार महत्वाची आहे. जसा पाठीमागे पाठलाग केला होता सचिननं, चेंडू जात होता बॉन्डलाईनच्या जवळ, शेवटच्या क्षणी रोखण्यामध्ये सक्सेस झालाय. 63 धावा. पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं अंकुशमती दत्ताळी संघानं एक मोठं टार्गेट ज्यावेळेला सेट केलं गेलं होतं त्यावेळेला केलेला खेळ आपण मैदानावरती पाहिलंय. दुसऱ्या बाजूला पांजुचा संघ आहे, घरच्या मैदानावरती खेळतोय. त्यांना माहिती आहे समोरचा प्रतिस्पर्धेची ताकद पाहता इथून 14च्या वरची सरासरी प्रति षटकामागे जरा आली तर ते सोपं नाही आहे. भूषण जो मोठे फटके खेळण्यामध्ये ज्याचा हातखंड आहे तो आता स्ट्रायकरला सज्ज झालाय. तर इथून काय अपेक्षा करतोय दीपेश की इथून 4 चेंडूचा खेळ राहिला आहे. धावफलकावरती 63 अजून किमान 10 धावांची अपेक्षा करतोय तो. खास करून अंकुस्मृती जो पतुबेकर दत्ताळीचा संघ आहे तो 10 धावांची अपेक्षा करतोय. इथून 4 चांगले चेंडू नितीनला हाताळायचे आहेत. निश्चित, कारण 72 ते 75 धावा जर तुम्ही उभ्या केल्यात प्रति षटकामागे, जर 14 ते 15ची सरासरी तुमच्याकडे राहिली तर एखादा बॉलर कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो सामन्यामध्ये आणि ती टोटल उभी करण्याचा प्रयत्न निश्चित मात्र होताना पाहायला मिळणार आहे. पण या मैदानाने दुसरा दिवस आपण पाहिला दीपेश 77 धावांचा पाठलाग झालाय असं नाही झाला नाही. 77 चेस झाल्यात या मैदानावरती आणि ती गोष्ट पांजुला माहिती आहे. तीच गोष्ट पतुबेकर अंकुशमती दत्ताळाला माहिती आहे की इथे धावांचा पाठलाग झाला. मग त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, त्याच्या जवळ आपल्याला जायचं आहे. तोच विचार चाललाय. डेफिनेटली त्या धावांपर्यंत पोहोचण्याकरिता भूषण स्ट्रायकरांकडे आल्या उडावलाय. ओ हो 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 लांब 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 वरचा षटकार. थँक्यू. लांब वरचा षटकार फुलरले डिलिव्हरी येते आणि स्टॉक केला. काय फटका खेळाय. आणि असंही तुम्ही आभूषण म्हटलेलं आहे. आता भूषण भोईर म्हटलं की डबल बी आहे, भरोसेवाला बल्लेबाज असं म्हणूया. भरोसेवाला बल्लेबाज आहे. ज्या वेळेला संधी मिळते, कारण क्रमांकही त्याचा 6 आहे ना, क्रमांक 6 आहे. बॅटिंगवरती 6व्या क्रमांकावरती षटकार मारण्यासाठी पाठवलाय. आपका नंबर 6 है और आपको 6 ही मारना है हे त्याला सांगितलं गेलं होतं आणि त्यानेच पहिल्या चेंडूवरती षटकार. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड, डावकुऱ्या वर्सेस डावकुऱ्या बॅटल आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार भूषणनं ठोकलाय. बॅटच्या कडे लागतो, शरीरावरती चेंडू आदळलाय. आता नितीनने कमबॅक केलंय. 2 चांगले चेंडू त्याला हाताळायचे आहेत, पण पुढच्या 2 चेंडूवरती किमान एक मोठा फटका भूषण यांनाही खेळायचा आहे. पुन्हा एकदा नितीन गोलंदाजी माकवती. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. ओ दॅट इज अ ह्यूज वन. ISPL प्रमाणे जर 90 द्यायची पद्धत असती तर नक्कीच या चेंडूवरती त्याला हवा मिळू शकल्या असत्या. एवढा लांब वरचा षटकार. फलंदाज भूषणच्या बॅटमधून दुसरा षटकार. थँक्यू. नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला. स्टेडियममध्ये गेला तर न होत्या. आता तिथे 9 होता, फाईन खेळाय. हा फाईन केला उत्कृष्ट, म्हणून म्हटलं ना भूषण भोईर भरोसेवाला बल्लेबाज. या 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय तो. 75 शेवटचा चेंडू. 75 2 षटकार आतापर्यंत भूषण भोईरच्या बॅटमधनं आले. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 75 कुठे चेंडू शॉर्टम पूल केला. चेंडू जातो स्क्वेअरले बॉन्डले जवळ. क्षेत्ररक्षक तिथून फील्ड करलेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बरोबर धावा झाल्या. 77 अजून एक धावा काढण्याचा प्रयत्न. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करता धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. 77
78 धावांचं लक्ष्य, पण हे पाठलाग होऊ शकतो. पहिल्या इनिंगपेक्षा दुसरी इनिंग धमाकेदार येऊ शकते. हा धावांचा पाठलाग होऊ शकतो. कुठे जाऊ नका, पाहत राहा. पांजू स्पोर्ट पांजू आयोजित 35 वर्षाची परंपरा लाभलेली स्पर्धा आहे. 78 धावांचा पाठलाग आहे. 2 टीम कर्णधार आपण या. यशमित 11 जो हरण्याचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला उत्तन बॉईज उत्तनचा संघ. नाणेफेकीचा कौल होईल. 78 धावांचा पाठलाग कसा आहे तोही पाहिला त्या कॉमेंट बॉक्समध्ये कसा बदल होईल. एक संगीत ऐकूया. DJ अक्षय गेले 3 दिवस आपण पाहिले आहे. एक सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलंय. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. भोईर साहेब आपणास विनंती करतो नाणेफेक करण्याकरिता आपण यायचंय. चला अर्नाळा संघाचा कर्णधार आलाय. उत्तन बॉईज उत्तन आपला कर्णधार पाठवायचा आहे. उत्तन बॉईज उत्तन टॉस करण्याकरिता आपण आपला कर्णधार लगेचच पाठवायचा आहे. चला धाव घ्या मित्रांनो. चला उत्तनकर. काय सामना झाला होता राई विपक्षामध्ये. उत्तन शनिवारच्या दिवसामधील तो अखेरचा सामना जबरदस्त मॅच जो पाहायला मिळाला आणि 2 जवळच्या संघादरम्यानची लढत आपण पाहिली. आता मात्र एक मीरा भाईंदरचा संघ उत्तन तर दुसऱ्या बाजूला वसई विरारचा अर्नाळ्याचा संघ. यशमित 11 अर्नाळा विपक्षामध्ये उत्तन बॉईज उत्तन. आदरणीय गजाननजी भोईर साहेब आपणास विनंती करतो आपण यायचंय. चला सन्माननीय बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष अंजुगाव यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या माध्यमातून एक लाख मोलाची स्पर्धा देखील आपल्याला भेटायला येते मे महिन्याच्या मोसमामध्ये. त्या स्पर्धेचा देखील आनंद घेण्याकरिता आपण बहुसंख्येने उपस्थित राहा. एकंदरीत जर पाहिलात तर आजच्या शेवटच्या अखेरच्या दिवसामध्ये मान्यवरांची मांदियाळी देखील आपल्याला बहुसंख्येने पाहायला मिळते. चला विकास दसकर अर्नाळा कर्णधार तर उत्तन बॉईजचा कर्णधार देखील आपल्यामध्ये जॉईन झालाय. चला विकास जॉईन होत आहेत. इकडे पांजू स्पोर्ट्स पांजू आणि पांजू ग्रामस्थ असा कॉल करायचा आपल्याला. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. पहिले 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिल्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू बाहेर आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 खेळाडू बाहेर. ॲज युजल जसा तुम्ही पहिला सामना खेळला होता त्या दिवसाप्रमाणेच. येस नाणेफेक करतील. कोण कॉल करतोय? विकास कॉल करतोय. पांजू स्पोर्ट्स इज दी कॉल अँड पांजू स्पोर्ट इट इज. थँक्यू भोईर साहेब. आपण असं नसतं व्हायचंय. अर्नाळा संघ नाणेफेक जिंकतोय. शेवटच्या दिवसातील महत्त्वाची लढत आणि महत्त्वाचा संघ समोरच्या आपण बाजूने खेळताना पाहणार आहोत. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. एकंदरीत समोरच्या बाजूला पाहिलं तर मॅकमिलन अँड कंपनीला थांबवायचंय. किती धावांपर्यंत थांबवण्याचा विचार? कमीत कमी 50 ते 60 मध्ये आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. अच्छा टीम मध्ये काही चेंजेस नाही? सेम टीम असेल. शुभेच्छा असतील आपणास. तर उत्तनचा संघ आपण या ठिकाणी नाणेफेक पराभूत होत आहेत.
प्रथम फलंदाजी करायची आहे. आजचा संघ कसा असणार आहे आणि किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? संघ तर त्या दिवशी होता तसाच आहे आणि 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत मॅकमिलन सोबत खेळत असताना काय प्रकारचे अनुभव आपल्याला शिकायला मिळतात आणि कसा उपयोग होतो त्याचा? अनुभव तर खूप आहे. तर बाहेर खेळायचं झालं तर मॅकमिलन जास्त घेऊन जातो, त्याच्यासोबत खेळायला चांगलं वाटतं. शुभेच्छा असतील आपणास देखील. तर दिशांना देखील आपण पाहणार आहोत. फायफर त्याच्या नावावरती देखील आहे एक चांगली लढत. एका बाजूला जर पाहिलात तर प्रशांत घरत अँड कंपनी, दुसऱ्या बाजूला उत्तनकर अर्थातच मॅकमिलन गोविन अँड कंपनी. एक चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला या मॅच नंतर येणार आहे, परंतु हा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. 5 षटकांमध्ये 77 धावा प्रथम फलंदाजी करताना अंकुश स्मृती दत्ताळी संघाने लावल्यात. जिंकण्याकरिता घरच्या मैदानावरती 78 धावा बनवायच्या आहेत. पांजू स्पोर्ट्स पांजूला 78 धावांचा पाठलाग पांजूचा संघ मैदानावरती करेल. त्याच वेळेस कॉमेंट्री बॉक्समध्ये पांजू गावचा गोड आवाज भारतजी राऊत सर यांना आपण ऐकणार आहोत. भरतजी राऊत आमच्या जोडीने जोडले जातील. मोठा पाठलाग आहे 78 धावांचा. एका बाजूला पांजू स्पोर्ट्सचा संघ मैदानावरती 78 धावांचा पाठलाग करतोय, दुसऱ्या बाजूला अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्रचा संघ आहे ज्यानं 77 धावा केल्यात. पण हा मॅच रफ अँड टफ होणार, असं नाही की एकतर्फी होणार, रफ अँड टफ होणार. शेवटच्या बॉलपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत ही झुंज ही लढाई जाऊ शकते, कारण ती क्षमता पांजूकडे पण आहे. पांजूकडे खास करून गुलशेनचा पाम आपण मैदानावरती पाहिला आहे. गुलशेनचा पाम आतिशी बल्लेबाजी त्याची आपण मैदानावरती पाहिलं आहे. त्याच्यामुळे या मॅचला मजा होणार. भारत राऊत आमच्या जोडीनं जोडले जातात. हा ग्रँड फिनालचा दिवस आहे. काल हनुमान जयंती यात्रा उत्सव पार पडला आहे आणि हा क्रिकेटचा महोत्सव मैदानावरती पाहतोय. नक्कीच नक्कीच तुकारामजी, सगळ्यात आधी सर्वांना शुभ दुपार. आणि खास करून यात्रेचं जागरण तरी देखील प्रेक्षकांची ती गर्दी कमी झाली नाही आहे, लक्षात ठेवा तुकारामजी, कारण हा दिवस असतो पांजूकरांसाठी खूप खास. प्रत्येकाच्या घरोघरी पाहुण्यांची खास करून मांदियाळी असते आणि ती संपूर्ण पाहुणी मंडळी आज तुम्हाला या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पाहायला मिळत आहेत. आणि जो तुम्ही उल्लेख केला की 78 धावा मी तर म्हणेल क्रिकेटमध्ये असली कुठलीही धावसंख्या नाही आहे की ती चेस होत नाही आहे. चेस होईत, मात्र तो प्रयत्न करावा लागेल. पहिला चेंडू फेस केला, यावेळेस फक्त सॉफ्ट हँड डिफेन्स या ठिकाणी केलं गेलं. चेंडूला गुलशन आहे, एक स्टार खेळाडू पांजू स्पोर्ट्स पांजू या टीममधील. आणि तुकारामजी, एक प्रकारे म्हणायचं गेलं तर तुमच्या मुखातून मी अनेकदा ऐकलं आहे, हा जो मॅच आहे म्हणजे तुमच्या मते म्हणायचं गेलं तर इथे मात्र कुठलाही मेलोड्रामा नाही आहे, कुठलंही सस्पेंड नाही आहे. इथे मात्र पांजू स्पोर्ट्स पांजू संघाला डिशुमचा मॅच खेळावा लागेल. बिलकुल डिशुम दोन्ही बाजूला त्यांनी मारलेले षटकार, जुचंद्रच्या टीमने मारलेले षटकार त्याच्यापेक्षा एक जास्त षटकार तुम्हाला ठोकावा लागणार आहे. स्ट्रायकरला फलंदाज आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा उसळीवाला कैवल्य पाटील बंधूंचा चेंडू होता. दोन्ही बाजूने ती लढाई आहे, दोन्ही बाजूने ती लढाई. आणि जसं तुम्ही उल्लेख केला यात्रेच्या मैदाना बहुतेशी पाहुणे सुद्धा आल्यात, ग्रामस्थही आल्यात आणि या मॅच बघण्यासाठी आता डोळे लावून या मैदानावरती उभे राहिले. पहिले 2 चेंडू डॉट बॉल निर्धाव. कैवल्य पाटील विषयी म्हणायचं गेलं नो डाऊट स्टार खेळाडू आहे. इथे मात्र यश प्राप्त करतोय, सफलता प्राप्त करतोय. ज्या विकेटसाठी जवळजवळ बॅटरला थोडंफार लांब ठेवलं होतं, इथे मात्र कुठेतरी कुलबुडी करण्याचा प्रयत्न केला होता गुलशननं आणि जी विकेट प्राप्त करतोय हा आनंद. तुकारामजी, हा आनंद मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. थोडासा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये, कारण आत्ताच आपण काही स्पर्धा जुचंद्रच्या त्या खास करून अजिंक्य स्पोर्ट्सच्या मैदानावर आपण पाहिलेत. एक तर JBL जुचंद्र प्रीमियर लीग, त्यानंतर चॅम्पियन लीग. या चॅम्पियन लीगच्या माध्यमातून गुलशनचा खेळ देखील साकारताना अनेक खेळाडूंना पाहिलं त्या ठिकाणी. त्याच्यामुळे ही विकेट किती महत्त्वाची आहे. आणि कैवल्यानं काय केलं तर बॅटरपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला. हा मात्र नक्कीच मी म्हणेल कैवल्याचं नक्कीच मी कौतुक करेन. मी म्हटलं की एक स्टार खेळाडू आहे, जुचंद्र परिसरातील एकमेव खेळाडू ज्याने खास करून शारजाला जाऊन क्रिकेट खेळले. हे खूप मोठं नाव आहे कैवल्य पाटील. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, 7 समुद्र पार जाऊन ज्यानं क्रिकेट खेळले आणि खऱ्या अर्थानं वसईचं जुचेंद्रचं नाव ज्यानं उज्ज्वल केलेलं आहे तर कैवल्य पाटील अर्थात बंधू, ज्यात गोलंदाजीला और आपने सही जिक्र किया, आंखों से दूर खिलाने की कोशिश, थोडासा लांब खेळवला. आणि जसं 2 मीटर 4 मीटरचं अंतर असतं ना, त्याच्या लांब खेळ माहिती होतं गुलशनची रेंज काय, गुलशनची ताकद काय माहिती होतं.
खास करून कैवल्याला, म्हणून त्यांना थोडंसं लांब खेळवले आहेत. आता कुमार आल्यात आणि आपण जशी चर्चा करतोय एखाद्या सामन्याची, कालचा सामना आपण पाहिलाय, चेन्नई सुपर किंग जवळपास विजयाच्या वाटेवरती होता, पण स्टॉयनिस काय स्टायलिश खेळलाय काल स्टॉयनिस. आणि तसे खेळ आता त्याने स्टॉयनिसनं मॅच जिंकून दिलं होतं आणि त्यापैकी आता या 2 खेळाडूंना तसा खेळ खेळावा लागणार आहे. कुमारकडे जाय, कुमारला बऱ्याच वेळेला आपण पाहिले मोठे पटके खेळताना. कुमार आहे दुसऱ्या बाजूला आतिश आहे. फक्त आपला खेळ उंचावण्याची गरज आहे, थोडासा लिफ्ट करा दो. जसं एक गाणं वाजतंय ना अदनान सामीचं, तसा खेळ आहे. दुसऱ्या बाजूला काय पहिले तयार झालाय, थोड़ा लिफ्ट करा दो और गेंद को बॉन्ड लाइन के बाहर शिफ्ट करा दो. चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर, षटकार, 6 धावा. थँक्यू 78 धावेचं टार्गेट समोर आहे पाणजू स्पोर्ट्स पाणजू या टीमच्या. आणि त्यानुसारच नक्कीच मी तर म्हणेल एक मानसिकता जी आहे ही कुठेतरी मात्र सेट करावी लागेल पाणजू संघाच्या खेळाडूंना. पहिली विकेट आणि ज्याप्रमाणे आपण गुलशनचा खेळ पाहिला तर फुटवर्कचा अभाव त्या ठिकाणी तुकारामजी बिलकुल जाणवला नाही आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू पाहिला थोडासा आत टाकला होता, खास करून काही वेळेला तो चेंडूमध्ये डिफेन्स केला, त्यानंतर दुसरा चेंडू थोडासा ऑफ स्ट्रीमच्या बाहेर टाकला, तिथे देखील त्या चेंडूला छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र एक उचली घेणारा चेंडू काही वेळेला खास गुलशनसाठी यूज केला आणि त्या चेंडूवर बरोबर अडकला गेला. तशाच प्रकारचा चेंडू खास कुमारसाठी देखील यूज केला गेला. मात्र हा बॅटर जो आहे हा शफल होऊन खेळतोय, फुटवर्कचा वापर करतोय. इथे तर आपण विचार केला तर मिडल स्टंपच्या होऊन थोडासा बाहेर आला आणि मात्र पूलच्या स्वरूपात या फटक्याला कन्वर्ट केलं 6 धावेमध्ये. ओके, चांगला उल्लेख तुम्ही केलाय, फुटवर्कचा उल्लेख तुम्ही केलाय. चेंडूच्या वेगात बदल केला होता, बॅक ऑफ द हँड चेंडू रीड केला होता, चेंडूला खेळलाय स्क्वेअर लेग बाउंड्री जवळ, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय कुमार. 2 धावांनी शिधा फलक जाऊन पोचलाय तो 8 वरती. आणि कुमारच्या चेहऱ्यावरती दिसते की मला शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे, खेळायचं आहे. पण हा चेंडू बघा, चेंडूच्या वेगात बदल केला, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी हाताळली गेली होती. काय बोललं याने 16च्या आसपासची सरासरी आहे, प्रति षटकामध्ये राखायची आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, 5 चेंडूचा खेळ झाला आहे, 1 गडी बाद 8. त्यासाठीच म्हटलं ना मी की तुमची मानसिकता कशी असेल आणि खास करून कॅल्क्युलेट ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की रिक्वायर्ड रन रेट 16च्या घरामध्ये आहे, त्यानुसार तुमची खेळण्याची पद्धत कशी आहे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग जुचेंद्र संघ हा विचार करेल की आपल्याला रिक्वायर्ड रन रेट हा वाढवायचा आहे पर ओव्हरमध्ये. क्या बात आहे, दर्जेदार चेंडू. खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर हे आहे क्रिकेटचं सौंदर्य. अगदी जवळपास एसटीच्या जवळून तो चेंडू नक्कीच निघून गेला असेल. ब्लॉक हॉल डिलिव्हरी म्हणायचं गेलं तर डेड ऑन स्पॉटचा चेंडू मात्र कैवल्याने हाताळला होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1, पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते. फलकावर धावा पाहायला मिळते द पाणजू स्पोर्ट्स पाणजू या टीमच्या, त्या निव्वळ 8 धावा. जे जिथून आपण म्हटलं की पर ओव्हर 16 धावा, तुकारामजी जवळपास त्या धावा फलकावर मिळत नाही पाहायला, मात्र 8 धावा या पहिल्या षटकामध्ये येत आहेत. इथून थोडंसं आणखीन पिकअप करावं लागेल, थोडंसं पुश करावं लागेल पाणजू संघाला जर या 78 धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर. बिलकुल पिक करावं लागेल आणि स्कोरबोर्डला थोडंसं ठीक करावं लागेल असं म्हणावं लागणार आहे. पण कम्पॅरिझन जरी पाहिलं ना, ज्यावेळेला बॅटिंग करत होता जुचेंद्रचा संघ त्यावेळेला ते 7 धावा होत्या. कम्पॅरिझन जर पाहिलं तिथे 7 होत्या, इथे 8 आहे. तिथे 1 गडी गमावला होता, इथे 1 गडी गमावला. समान आहे. कहाणी दुसऱ्या षटकापासून बदलली होती. जसं मी उल्लेख केला होता 18, 17, 16 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 15 खाली आला होता. आता तोच क्रम राखायचा आहे. तुम्हाला सुद्धा 18, 17, 16, 15च करायचे आहेत, बरोबर. आता हे 18चं षटक कोण अटॅक करणार आणि कोणाला, कारण टार्गेट जसं मोठं आहे ना, जर मोठं टार्गेट ज्याचा पाठलाग तुम्ही करतायत मग प्रतिस्पर्धेचा कोणता तरी गोलंदाज तुम्हाला टार्गेट करावा लागणार आहे. ज्याच्यावरती हमला, ज्याच्यावरती हल्ला, ज्याच्यावरती तुम्हाला काउंटर अटॅक या सामन्यामध्ये करावा लागणार आहे. आणि पांजूकर आल्यात, या पांजू ग्रामस्थ आल्यात, पांजू स्पोर्ट्सचे खेळाडू मैदानावरती खेळतात. ते सांगतात मैदानावरती काल गेले 2 दिवस आपण यात्रा उत्सव पाहिलाय. कालचा दिवस भरतरावजी खर्च झाला आहे भरपूर, पण हा मॅच झाला ना, हा मॅच जर जिंकला पांजूनं तर ते म्हणतात बाबा होऊ दे खर्च, अजून होऊ दे खर्च, मग मजा येणार मॅचला. म्हणून इथून 8 धावा झाल्यात. धाव पाठलाग करायचा आहे 24 चेंडू आणि 70 धावांचा पाठलाग करायचा. बघूया होऊ दे खर्च, आणि मॅच 24-70चं आहे. होऊ द्या खर्च खूप आहे आमच्या घरचं, हे पाणजूकर नक्कीच म्हणत असतील. मात्र हा मॅच पाणजू संघाने जिंकायला हवा ही त्यांची मात्र प्रामाणिक इच्छा असेल. इथे जर आपण विचार केला, खरोखर ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला तुकारामजी की एखादं षटक पाणजू स्पोर्ट्स पाणजू टीमला शोधावं लागेल आणि त्या षटकाला मात्र टार्गेट करावं लागेल.
ज्या काही ओव्हर्स आपण पाहिल्या जुचंद्र या टीममधील काही गोलंदाज 17-18 हा स्कोरबोर्ड मात्र पर ओव्हरमध्ये लावावा लागेल तर कुठे मात्र 78 धावसंख्येपर्यंत पोहोचणं शक्य असेल. इथून मात्र जुचंद्र संघ देखील आज तितक्याच ताकदीने आलाय कारण ही मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे. इथून आपण जिंकलो तर बक्षीस पात्र फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित. यावेळेस हा एक मोठा फटका आहे मात्र लँडिंग खूप महत्वाची असेल. इथे एलिमिनेशन कुठेतरी कमी पडलं गेलं. बिग विकेट पांजू स्पोर्ट्स पांजू टीमचा बहुमूल्य फलंदाज बाद होतोय मिस्टर आतिश. थँक्यू. बिग विकेट पहिल्या चेंडूवरती निखिलला आणण्यामागे उद्दिष्ट होतं कारण बऱ्याच स्पर्धामध्ये आपण पाहिलंय ज्यावेळेला पहिल्या षटकामध्ये धावा जातात मग निखिलला आणून धावा रोखण्याचं काम विकेट घेण्याचं काम करतात. पहिले षटक जर चांगलं हाताळलं आहे मग तोच दबाव तोच प्रेशर ते तडपण कायम ठेवायचं आहे म्हणून निखिलला आणलं गेलं आहे. एकविरा नायगाव संघातसुद्धा इथे आगमन झालं त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि नायगावच्या भूमीमध्ये एक मोठी स्पर्धा येते म्हणजे बरोबर नायगाव कोळीवाड्याच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा 1 मे पासून 1, 2, 3, 4, 5 मे 1 लाखाची मोठी स्पर्धा जी आता येऊ घातलेली एक मोठी पर्वणी आहे. क्रीडा रसिकांना खेळाडूंना ते सामने खेळण्याची आणि प्रेक्षकांना ते सामने पाहण्याची अनुभवण्याची मोठी स्पर्धा आहे त्याचाही उल्लेख केला जाणार आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला आहे पियुष. नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीसाठी नक्कीच येत आहेत. क्या बात आहे. यावेळेस नटराजच्या मुद्रेमध्ये हा फटका खेळला गेला. डीप लॉंग लेगला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. स्ट्राईक एंडला थ्रो दिला जातोय मात्र तत्पूर्वी मात्र या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतोय पियुष. आता मात्र खूप मोठी जबाबदारी असेल या पांडू संघाची या जोडीवर. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला होता तुकारामजी की हे दोन्ही संघ एकमेकांसोबत अनेकदा खेळलेत. प्लस मायनस पॉईंट दोघांनाही पूर्णतः माहिती असेल. कधी पांडू संघानं जुचेंद्र संघाला हरवलं असेल तर कधी जुचेंद्र संघानं पांडू संघाला हरवलं असेल. त्यामुळे मी इतकं नक्कीच म्हणू शकतो की जुचेंद्र संघाला पूर्णतः अनुभव आहे की पांडू संघाजवळ किती लांब लचक बॅटिंग ऑर्डर आहे आणि कुठले पांडू संघाचे फलंदाज महत्त्वपूर्ण आहेत आपल्या टीमसाठी. जसा उल्लेख मी निखिलचा आणि हितेंद्रचा केला होता तशी जोडी आहे मैदानावरती. पियुषचा हा फटका चेंडू गेला सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर. मच निडेड हवासा वाटणारा षटकार 6 धावा. थँक्यू. पुलरलँड डिलिव्हरी हाताळली गेली होती आणि पियुषच्या बॅटमधनं हा षटकार आला. जसं मी उल्लेख केला होता निखिलचा आणि हितेंद्र जोडी नंबर 1 तशी पांजूची बिनीची जोडी भरोशाची जोडी आहे. नेहमीच या जोडीनं कमाल धमाल केले. पियुषनं परफेक्ट खेळलाय आणि कुमारनं वेळेवरती दे मार फलंदाजी केले. त्याच्यामुळे कुमार आणि पियुषची जोडी आहे जी 3 आणि 4 क्रमांक आहे. हा महत्त्वाचा आहे. एक षटकार पियुषच्या बॅटमधनं. त्यासाठी तुकाराम मी म्हटलं की इथे मात्र कुठेतरी हा जो 78 धावसंख्येचा आपण स्कोरबोर्ड पाहतोय या स्कोरबोर्डची खऱ्या अर्थानं खूप मोठी जबाबदारी या जोडीवर आहे पांडू संघाच्या. यावेळेस साफ ट्रॅकर होता. ऑन साईडला चांगला फटका आपण पाहतो. डीप मिड विकेटला प्रोडक्शन आहेत मिस्टर कैवल्य. नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी मात्र थ्रो दिला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट आपण जर पाहिलं पियुष आणि कुमारचं खरोखर अतिशय जबरदस्त आहे. 2 धावा येतील. इथे मात्र तुकारामजी धावा कशा येऊ द्या खालून येऊ द्या वरून येऊ द्या मात्र प्रत्येक चेंडूवर धावा येणं पांडू स्पोर्ट्स पांडू टीमसाठी गरजेचं. आणि इथून काय करायचं जुचेंद्र संघाला तर इथून पांडू संघाला रिक्वायर्ड 100 पासून आणखीन लांब न्यायचं आहे. हा मात्र जुचेंद्र टीमचा देखील उद्दिष्ट असेल. प्रति चेंडू मागे ज्यावेळेला 3च्या आसपासची सरासरी त्यावेळेला धावा येणं आवश्यक आहे. धावा येणं जरुरी आहे. प्रत्येक दुसऱ्या बॉल नंतर मोठा फटका प्रत्येक 1 बॉल नंतर मोठा फटका रिक्वायर आहे गरजेचा आहे. हा कोट टप्प्याचा चेंडू होता. बराच बाहेर पंच वळतात. पंचाकडनं इशारा तर वाईट बॉलचा इशारा आणि 78 पाहिली ना. ॲक्च्युली ही धावसंख्या 78 नाही आहे. हा 88 आहे. तुम्हाला जिंकण्याचा 88 तुम्हाला करावा लागणार आहे. जिंकण्यासाठी धावांचा पाठला करावा. दुसऱ्या बाजूला या डिफेन्स 77 धावा तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. डिफेन्स करायचे आहेत नक्कीच. चांगला फटका पुन्हा एकदा त्याच मुद्रेमध्ये हा फटका खेळला गेला. नटराज मुद्रेमध्ये त्याच दिशेनं लॉंग लेग रिजनमध्ये पुन्हा एकदा फक्त 1च धाव मिळेल. संयम सध्याच्या घडीला सुरू आहे पांडू संघाचा. इथून मात्र मी म्हटलं की इथे कुठेतरी पांडू संघाला पुश व्हावं लागेल
कारण जर कुठेतरी चेंडू आणि धावा याच्यामधील अंतर जर मोठ्या प्रमाणात दर्शवलं गेलं तर पांडू संघावर कुठेतरी नक्कीच तो दबाव आणि तो तणाव या ठिकाणी नक्कीच दिसू येईल. प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहे नक्कीच. पण इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यात ना, इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर शिकलो काय आपण? या दबावामध्ये खेळणं, दडपणामध्ये खेळणं, प्रेशरला हँडल करणं, प्रेशरला रिलीज करणं, या सर्व गोष्टी आपण इतक्या वर्षाच्या क्रिकेटमध्ये पाहिल्या आहे. आणि क्रिकेटमध्ये जर दबाव नाही आला तर काय मजा आहे, जर दडपण नाही आलं तर काय मजा आहे. दबाव येणार, दडपण येणार, पण त्याचा सामनाही तुम्हाला करायचा आहे. अकू टप्प्याचा चेंडू होता, इथून खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉल. दबाव, दडपण सर्व काय येणार. जसं संकट येतात तुमच्यामधली क्षमतेची लढाई, म्हणजे किती तुम्ही क्षमता आहे ती पाहण्यासाठी संकट येत असतात. आता संकटाला बघून रडायचं का लढायचं तुम्ही ठरवायचं आहे. मी तर म्हणे रडायचं नाही आहे तर लढायचं आहे. कारण जर विचार केला आपण तर हे दोन्ही संघ या ठिकाणी नक्कीच जिंकायला चालेत. कुठलाही संघ पराभव व्हायला या ठिकाणी आला नाही आहे. आणि मी म्हटलं की इथून जिंकणं किती गरजेचं आहे. तुम्ही जिंकाल तर या बक्षीसपात्र फेरीमध्ये तुमचा नक्कीच प्रवेश निश्चित. म्हणजे नंबर 1, नंबर 2 किंवा नंबर 3 हे एक पारितोषिक तुम्ही पटकावू शकता. त्यामुळे ही जी लढत आहे, ही जी मॅच आहे, ही रफ अँड टफ नक्कीच होईल. दोन्ही संघ संघर्ष करताना दिसतील. यावेळेस फुल ऑफलाईन चेंडू, मात्र हा चेंडू मिस केला. अक्षरशः मी म्हणेल प्रत्येकाला हवा असा वाटणारा चेंडू होता. स्वतः जर आपण पाहिले कुमार यांची देहबोली जर आपण पाहिले तो देखील स्वतःहून नाराज आहे की हा चेंडू व्यवस्थित मला मिडल ऑफ द बॅट का झाला नाही आहे. कदाचित मला वाटतं तुकारामजी वेगानं बीट केलं. वेगानं बॅट केलं आणि थोडंसं लवकरही खेळलं. असं होतं कधी कधी, आपण अपेक्षेपेक्षा जास्त विचार करतो त्याचाही परिणाम होत असतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा आहेत ते 20, तिथे 25 होत्या, 21 तिथे 25 होते, इथे 21 आहेत. सामना अजून बरोबर आहे. त्याच ठिकाणी एका गोष्टीवरती चर्चा होईल. समीकरण बघूया. समीकरण आता 18 चेंडूचं राहिले आहे आणि 18 चेंडूमध्ये इथून 57 धावा अजूनही करायच्या आहेत. 2 मॅच या मैदानाने पाहिले, 18-50चे 2 मॅच पाहिल्यात या मैदानाने. आता 18-57चा मॅच आहे. 19ची सरासरी मैदानावरती आहेत. म्हणजे पुढच्या 18 चेंडूमधले 9 चेंडू जसे आहेत ते खेळायचे आहेत, त्याच्यापेक्षा 7 चेंडू तुम्हाला युटिलाइज करायचे मोठ्या पटक्याने. एक ब्रेक, ऐकूया संगीत DJ अक्षयचं आणि येऊया 18 चेंडू आणि 57च्या खेळामध्ये. थँक्यू. शटरचे टाईम आऊट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घेतलं गेलं. काही नक्कीच सेकंदाचा ब्रेक आपण त्या ठिकाणी घेतला गेला. हा ब्रेक कदाचित विचार करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असेल. 18 चेंडू 57 धावा इतकं आव्हान मोठं नाही आहे. मला वाटतं तुकारामजी शुक्रवारी किंवा शनिवारी एक सामना झाला होता. मी लाईव्ह टेलिकास्ट खास करून पेनकरपडा इथून पाहत होतो. राई संघानं तब्बल 77 धावा चेस केला होता या मैदानावर. तो खास करून तो लाईव्ह टेलिकास्ट तो सामना पाहिला होता मी. 2 सामने पाहिले. वसईच्या संघानं सुद्धा 18-50चा पाठलाग केला, त्यांनी सुद्धा 18-50चा पाठलाग. आता हे 57 वाला खेळ आहे, त्याच्यामुळे दोन्ही संघांनी तो मॅच पाहिला आहे. आता 18-57 करताना कशी बॅटिंग करायची पांजूला माहिती आहे आणि 18-57 रोखताना जुचंदरला माहिती आहे की काय चुका करायच्या नाही आहेत, चुका टाळायच्या आहेत, मिस्टेक थोड्याशा कमी करायचे आहेत. गलती से मिस्टेक होनी नहीं चाहिए. इथून कधी खरोखरच एखादी चुकीची डिलिव्हरी इथून नक्कीच दुचेंद्र संघाला महागात पडू शकेल. मात्र पांडू संघाला हवे आहेत मोठमोठे फटके जर या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर. कारण 10 आणि जवळ 18 आणि 57 म्हटलं तर समीकरण जर विचार केला आपण तर 19 पर ओव्हर. मात्र दांडीगुल क्लिंग बोल्ड पांडू स्पोर्ट्स पांडू टीमला आणखी एक धक्का. मिस्टर पियुष भोईर परतीच्या मार्गी गॉन. थँक्यू. पहिला चेंडू ऑन टार्गेट सरळ यॉर्क पद्धतीने चेंडू हाताळला आहे. कैवलीची गोलंदाजी आपण पाहिली ना, आतापर्यंत त्याने 7 चेंडू हाताळलेत. पहिला सुरुवात कुठे केली गुडलँडवरनं, त्यानंतर आखूर टप्प्याचे 2 चेंडू हाताळले. गुलशनला एक थोडासा चेंडू ज्याच्यावरती षटकार आला, त्यानंतर खोलवर टप्प्याचे 2 चेंडू, एक यॉर्कर. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल यॉर्कर आणि त्यानंतरचा हा चेंडू यॉर्कर. विविधता कसा यायला हवी, वैविध्यता कशी असायला हवी ते खास करून कैवल्यानं दाखवून दिले. एका चेंडूवरती निर्माण नाही,
त्याच्याकडे चांगला स्लोअर वन आहे, त्याच्याकडे एक परफेक्ट यॉर्कर आहे, नाकाजवळनं सुस्स आवाज जाणारा बाउन्सर आहे आणि गुडलँडवरनं उसळी घेणारा सपकनवरती येणारा एक चकित करणारा सरप्रायझिंग डिलिव्हरी आहे. या सर्व गोष्टी आहेत, मिश्रण आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सचिन भोईर तिथून आहे. आव्हान आता मोठं आहे, 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 57 धावांची आवश्यकता आहे. 17-57चा हा सामना आहे. क्षेत्राची रचना आपण बघितली, शॉर्ट थर्ड मॅन आहे, थोडंसं गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ डीप मिड डीप स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग हे क्षेत्ररक्षण साधलं गेले. गोलंदाज पुन्हा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू बॅटमधला आवाज आला, टॉक 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 टॉकचा आवाज. चेंडू गेला वाईडिश लॉंगनच्या डोक्यावरनं सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. टॉक नक्कीच टिकटॉक मी तर म्हणेल. आता मात्र नक्कीच इथे थोडंसं एन्जॉयमेंट जर आपण चौफेर जर लक्ष दिलं तुकारामजी, तर आज सचिनच्या बॅटमधून आलेला षटकार बऱ्याचशा काही जे चाहते आहेत सचिनचे त्यांनी एन्जॉय केलं त्या ठिकाणी. काही डान्स देखील आपण त्या ठिकाणी पाहिला, कारण या ठिकाणी जे काही प्रेक्षक आले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ विचार केला तर जवळपास 70 ते 80% जो प्रेक्षक आहे हा पाणजूतील आहे, पाणजू गावातील. त्याच्यामुळे पाणजूचा संघ जिंकावा ही मात्र त्यांची प्रामाणिक इच्छा असेल. आणि त्यासाठी मात्र इथे मात्र जो फटकेबाजी होईल त्यावेळेस कदाचित तो आनंद देखील आपल्याला पाहायला मिळेल. मात्र मॅच नक्कीच जर यावेळेस पांडू संघाला कमबॅक करायचं असेल, वापसी करायची असेल, तर यावेळेस या ओव्हरमध्ये काही धावा मात्र पांडू संघाला जमा करावे लागतील. कैवल्यासारख्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र आक्रमण करणं हे गरजेचं असेल. कैवल्या क्या बात आहे, व्हेरिएशन. मगाशी नक्कीच तुकाराम सरांनी जो उल्लेख केला की प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या व्हेरिएशन हाताळण्याची खास करून किमिया या गोलंदाजामध्ये आहे. यावेळेस थोडीशी गती कमी केली होती, कदाचित हा सचिनसाठी म्हणायचं गेलं तर एक प्रकारे सापळा होता कैवल्य यांचा. सापळा होता, लोअर फुलचा चेंडू हाताळला गेला होता आणि त्यावरती रेडी नव्हते, थोडेसे बॅकफुटला होते. क्रीजच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न मागच्या चेंडूवरती केला होता, त्याच्यावरती एक फटकाही आला होता. मिस टाइम स्ट्रोक, बराच चेंडू हवेत आहे. झेल सुटलाय. हा झेल थोडासा कठीण असतो. हा झेल टिपायचा तर झेल टिपण्याचा प्रयत्न आपण इंडियन पद्धतीने करायचा असतो. ऑस्ट्रेलियन पद्धतीने गेलं ना तर शेवटला काय होतं माहिती का, हात आहे ना बरोबर डोळ्यांच्या समोर येतात आणि मग चेंडू तो फिरत असतो आणि त्यावेळेला चेंडू हातातनं निसटलाय. कठीण झेल असतो, यष्टीरक्षणासाठी हा कठीण झेल असतो आणि तो झेल सुटलाय. जीवनदान लाभले. या जीवनदानाचा किती परिणाम आणि किती फायदा या मॅचमध्ये होतोय पांडूच्या संघाला. संधीचं सोनं करावं लागेल या क्षणी कुमारला. आणि खरोखर कैवाळ्याविषयी आणखीन माहिती द्यायची गेली तुकारामजी तर क्या बात आहे. यावेळेस म्हणायचं गेलं तर परफ्यूम डिलिव्हरी मी नक्कीच म्हणू शकतोय. अतिशय सुंदर आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं तिखट बाउन्सर हा सचिनच्या समोर हाताळला गेला. आणि कैवल्याविषयी तुकारामजी म्हणायचं गेलं की जसा फलंदाज असतो ना तशी गोलंदाजी करण्याची मी म्हणेन किमी या गोलंदाजामध्ये आहे. नाही बरोबर आहे. बघा जशी बॉडी लँग्वेज पाहतोय, फॉलो थ्रू सुद्धा परफेक्ट आहे. ज्यावेळेला पुढे येतोय, ज्यावेळेला वेगाने चेंडू येतो तर फॉलो थ्रू थोडासा पुढे जातोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा चेंडूवरती सचिन पूर्ण करतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा आहे धावफलकावरती 31 धावा. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा करायचे आहेत. कालचा मॅच आपण पाहिलाय, जो IPLचा मॅच 12-32चा मॅच आपण पाहिला. आता 12-47 12 चेंडू आणि धावा करायच्या 27. एक ब्रेक, एक संगीत ऐकूया आणि येऊया पुन्हा आजच्या दिवसातील पहिल्या मॅचच्या दिशेत. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच ड्रिंक ब्रेक आहे. मात्र एक नक्कीच उल्लेख केलेला तुकारामजी, ज्यावेळेस जुचेंद्र संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत होता त्यावेळेसच्या पांडू संघाच्या ओव्हर आपण पाहू शकतोय. पहिलं षटक निव्वळ 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर 18
17, 16 आणि 17 अशा प्रकारे पाणजूर संघाला मात्र काही ओव्हर खेळावे लागतील. इथे पाणजूर संघात जर आपण खास करून फलंदाजी पाहिली तर पहिल्या ओव्हरमध्ये कैवल्याच्या फक्त 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर म्हणायचं गेलं तर निखिलला नक्कीच थोडासा चोप बसला. जवळपास 13 धावा निखिलनं दिल्या. कैवल्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये निव्वळ धावा आल्या त्या या ठिकाणी 10, म्हणजे जवळजवळ 15च्या वर धावा. 15च्या वर धावा पाणजूर स्पोर्ट्स पाणजूर टीमच्या खेळाडूंना आत्तापर्यंत पर ओव्हरमध्ये नक्कीच या ठिकाणी कमावले नाहीत. एक प्रकारे इथे मी असंही म्हणू शकतोय तुकारामजी, 12 चेंडू 47चा मॅच या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर हवेचा जर आपण वेग पाहिला तर जर इथे वेगमापी असेल नक्कीच आपण एक अंदाज वर्तवू शकलो असं. जी हवा या ठिकाणी वाहत आहे ताशी कदाचित 140च्या पलीकडे असेल. आणि या मैदानावर भले 40 असू द्या 12 चेंडूमध्ये किंवा 50 असू द्या 12 चेंडूमध्ये या धावा होताना मी अनेकदा पाहिल्या आहेत. त्या 12 चेंडू 47 धावा म्हणायचं गेलं तर हे जे नंबर 4चं षटक आहे तुकारामजी, हे नंबर 4चं षटक आहे. या नंबर 4च्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा एक अपेक्षा आपण करू शकतोय की जास्तीत जास्त धावा जेणेकरून शेवटचं जे अंतिम षटक असेल त्यामध्ये टोटल कमी असेल. चांगला उल्लेख तुम्ही केला, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत. खेळपट्टी आहे, ॲटमॉस्फिअर आहे, हवेचा किती परिणाम त्या मॅचवरती होतोय, याही सर्व गोष्टी आहेत. पण या मॅचला जसं तुम्ही उल्लेख केला तर 27 धावा करायचे आहेत. 23.50ची सरासरी आहे, पण 25 धावांचं षटक पाहिजे. आक्रमण तुम्हाला करायचं आहे तर एक चांगलं षटक जुचंद्र टीम आपल्याला यात्रायचं आहे. 10 धावांचं 12 धावांचं जास्तीत जास्त 12, जेणेकरून शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा राहतील. शेवटच्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कोलवाट्याप्याचा चेंडू आहे दिवेश. अशा वेळेला एकच नाव येते की दिवेशचा वापर केला जावा. बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण या खेळाडूला पाहिलं आहे, ज्यावेळेला स्लॉक चालू होतं किंवा असा दबावाला खेळ येतो, प्रतिस्पर्ध्याला मोठे फटके खेळायचे असतात, त्यावेळेला कर्णधार दिवेशच्या दिशेने जात आहे आणि हाही कोलवाट्याप्याचा चेंडू दिवेशने हाताळलाय. नक्कीच. आणि कदाचित मी म्हणेल जो ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला होता तो ड्रिंक ब्रेक कदाचित चर्चेसाठी होता की 12 चेंडू 47 धावा पाणजूर संघ आपल्यावर आक्रमण 100% करणार आणि त्यानुसार तुम्हाला गोलंदाजी या ठिकाणी करायची आहे. आपल्या ऑफ साईडला चांगला फटका आहे, मात्र डीपला प्रोडक्शन आहे, मात्र चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला. या ठिकाणी पाणजूर स्पोर्ट्स पाणजूर टीमला मिळतोय नशिबाचा चौकार, 4 धावा. नक्की चांगला फटका आपण थँक्यू. आणि जसा तुम्ही उल्लेख केला नशिबाचा, त्या शनिवारच्या दिवसामध्ये असे 2 प्रसंग घडले होते. 18-50च्या मॅचमध्ये 2 वेळा चौकार आले होते असंच, एक नो बॉलवरती एक व्हाईट बॉलवरती, आणि तिथून मॅच स्टार्ट झाला होता. जसा मोबाईल थोडासा हँग झाला ना तर त्याला रिस्टार्ट करावा लागतो. हा मॅच पण थोडासा हँग झाला आहे, थोडासा थांबला आहे, याला रिस्टार्ट करायचा आहे. आता हा मॅच स्टार्ट झाला आहे का रिस्टार्ट झाला आहे बघूया. एक चौकार आला आहे बॅटमधनं, हा कोलवाट्याचा चेंडू, रिस्टार्ट हँग झाला तर रिस्टार्ट, आणि आताही केला स्टार्ट, रिस्टार्ट, षटकार. थँक्यू. रिस्टार्ट करणं गरजेचं होतं कुठेतरी. नक्कीच टॉप गिअरमध्ये पाणजूर संघाला गाडी चालवणं गरजेचं आहे. आणि मगाशी मी उल्लेख केला तुकारामजी की जो ड्रिंक ब्रेक झाला होता त्याच्यामध्ये भरपूर चर्चा झाली. जुचंद्र संघ हा विचार नक्कीच करत असेल, त्या ब्रेकमध्ये कधी चर्चा देखील झाली असेल. 12-47 प्रत्येक गोलंदाजावर अटॅक होईल, मात्र पाणजूर संघ हा देखील विचार करत असेल तुकारामजी की इथून कैवल्याच्या 2 षटकं पूर्ण झालेत. ज्या गोलंदाजाचं थोडंफार दडपण होतं, जो गोलंदाज जुचंद्र टीममधला बेस्ट बॉलर आहे, त्या गोलंदाजाची 2 षटकं पूर्ण झाली आहेत. त्याच्यामुळे इथे आता मात्र आपल्याला करायचे ते आक्रमण. आणि यावेळेस 2 चेंडूमध्ये 10 आलेत, 2 चेंडू 10 आलेत. इथे पाणी येतोय, मी इथे म्हणेल की हा पाणी आला की कदाचित आतिशकडून हा संदेश आला. या काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतील, लक्षात ठेवा, कारण इथे मॅच कदाचित क्रुशियल कंडिशनमध्ये मॅच नक्कीच जाऊ शकेल. 12-47चा मॅच, 2 चेंडू 10 आलेत तुकारामजी. ओके, जसं तुम्ही पाण्याचा उल्लेख केला, पाणी, गाणी, कलाटणी सर्व काही येणार आहे मॅचला. त्याच्यामुळे हे षटक किती मोठं करतायत पाणजूर स्पोर्ट्स संघ. 3 चेंडूवरती 11 धावा आल्यात. अजून 3 मध्ये 11 करायचे आहेत का 15 करायचे आहेत त्याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, एक प्रमुख गोलंदाजाचा स्पेल संपलाय, त्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न सचिनने केला. एक सचिन गॉड ऑफ क्रिकेट यांचा आजचा दिवस आहे आणि एक सचिन मैदानावरती आहे. बघूया तो आजचा दिवस हा सचिन, पाणजूरचा सचिन गाजवतोय का. 24 एप्रिलचा दिवस आहे, फार वेगळा दिवस क्रिकेटच्या इतिहासामध्ये, आणि तो दिवस बघूया गाजवला जातोय का. समोरच्या दिशेनं व्हाईट इस्लॉंग आपल्या क्षेत्ररक्षक आहे, तिथून फील्ड केलं जाईल चेंडूला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला जातोय. इथून
धाव घेताना गाडी बाद 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 बाद. बरंच काय घडलंय. धाव बाद, विकेट. गाडी येऊ द्या, आले की लढणी. थँक्यू. मौल्यवान विकेट, मौल्यवान विकेट. मी तरी नक्कीच म्हणेन तुकारामजी इथे जोडी जमली होती आणि कुठेतरी नक्कीच एक पार्टनरशिप तुटली गेली. पार्टनरशिप तुटण्या व्यतिरिक्त मी इतकंच म्हणेल की पांडू स्पोर्ट्स पांडू टीमवर हा मात्र या ठिकाणी आलेला एक दबाव असेल, कारण यावेळेस सचिनला खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं आणि तुम्ही नक्कीच चांगला उल्लेख केला, कारण आज भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा आज जन्मदिवस आहे. त्याच्यामुळे तो क्षण कदाचित या सचिनसाठी लकी असेल, कारण सचिन नावाची माणसं खूप हुशार असतात आणि इथे मात्र ती कामगिरी सचिनने केली होती. इथे कुठेतरी कॉलिंग चुकली गेली आणि एक बहुमूल्य विकेट मात्र पांडू स्पोर्ट्स पांडू टीमनं मात्र गमावला आहे मिस्टर सचिन. ना असं होणार क्रिकेटमध्ये, ज्यावेळेला होणार कॉलिंगमध्ये चुका होणार, मिस्टेक, पण त्याच्या पार जायचं आहे. झालेल्या खेळातनं तुम्हाला पार जायचं आहे. दिवेशनं काय केलंय, मागचा चांगला चेंडू त्याने हाताळलाय. एक षटकार केल्यानंतर तोही स्वतःला सावरतोय. कुमार स्ट्रायकरला सज्ज आहे. 8-35. मी म्हटलं ना, दिवेश हेच करतोय, स्वतःला सावरतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग. एक धाव या चेंडूवरती पूर्ण सिंगल रन ॲड होईल धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचल्या 44. अजून पाहिजे तर 34 धावा करायच्या आहेत. याचा अर्थ पुढच्या चेंडूवरचा षटकार आव्हान थोडंसं कायम राहील ते पांजू स्पोर्ट्स संघाचं. पण पुढचा हाताळायला एक दिवेश तुम्ही चांगला चेंडू या मॅचवरची पकड, जसं एखादा स्क्रू टाईट करतो ना, तर पाना एकदा परत एकदा घट्ट करतो, तसा मॅच तुम्ही हा चांगल्या चेंडूनं घट्ट करू शकाल. नक्कीच नक्कीच. केव्हाही तुकारामजी यावेळेस हा चेंडू नक्कीच खूप महत्वपूर्ण होता आणि ज्याप्रमाणे उल्लेख केला तुकारामजी की इथून मात्र कुठेतरी एक चेंडू चांगला हाताळावा लागेल, म्हणजे कुठेतरी तो थोडाफार जो नट थोडासा लूज आहे तो मात्र अजूनही टाईट करावा लागेल. पाना कुठेतरी एकदम फुल फिरवावा लागेल आणि तो नट फुल टाईट करावा लागेल. त्याप्रमाणे मी म्हणेल या गोलंदाजाने काम केलं आहे, या गोलंदाजाने ते काम केलं आणि ते काम करून दाखवलं आहे. इथे मात्र पांडू संघासमोर आपण अडचणी अजूनही वाढवूया. हा पाना मात्र फुल टाईट झाला पूर्णपणे आणि शेवटच्या चेंडूवरती चॅरीमुळे चित ज्याला म्हणूया असा सरळ ब्लॉकॉल डिलिव्हर हाताळला गेला. आता 6 चेंडू आहे आणि 6 चेंडूमध्ये इथून 34 धावा. आव्हान मोठं आहे, टार्गेट मोठं आहे, पण असं नाही की क्रिकेटमध्ये झालं नाही. पण तसं काय जर झालं तर हा व्हिडिओ व्हायरल होणार. 6:34चा व्हिडिओ व्हायरल होणार आणि आजचा दिवस म्हणजे यूट्यूबवरती स्पर्धा आहे. आमच्या डिका स्पोर्ट्सचे पूर्ण टीम रेडी आहे, डिका स्पोर्ट्सची टीम रेडी आहे आणि डिका स्पोर्ट्स आजचा दिवस यूट्यूबसाठी पण महत्त्वाचा आहे, कारण आजपासून बरोबर 2005 सालीच यूट्यूब चालू झालं होतं. 18 सेकंदाचा जो व्हिडिओ पहिल्यांदा अपलोड झाला होता 2005 साली. यूट्यूबला सुरुवात तेव्हाच झाली होती आणि तो दिवस आहे. आणि तसा काय झालं तर आत्ताचा व्हिडिओ पण व्हायरल होणार. 6 चेंडू आणि 34ची आवश्यकता आहे. 35 वर्ष पूर्ण, 35वा वर्ष आपण साजरा करतोय. 35 वर्ष मी म्हणेल ह्या पांडूच्या क्रिकेटच्या एकजुटीला आणि लक्ष आहे 34. म्हणजे हा कदाचित मी म्हणेन दुग्ध शर्करा योग असेल. पांडू स्पोर्ट्स पांडू संघ जर या ठिकाणी 34 धावा पूर्ण करतोय तर क्या बात आहे, क्या बात आहे. इथे काय घडेल. अतिशय यावेळेसचा चेंडू आपण पाहिला तर आउटसाईड ऑफ स्टंप. पंच त्या ठिकाणी वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातोय. मॅच अजूनही संपली नाहीये. इथे मात्र 6 चेंडू 33 धावा करायच्या आहेत पांडू स्पोर्ट्स पांडू टीमला. समोर फलंदाज आहे मिस्टर कुमार. कुमार आहे, कुमारकडे क्षमता आहे. जसं तुम्ही उल्लेख केला 35 वर्षाची परंपरा, या 34 धावा चेस झाले तर 35 वर्षात पुढे जाईल पांजू. वाईट बॉल. मॅच नाही संपलाय. आता 34 वरनं गाडी 33 वरनं 32. 6-32. 6-32चा मॅच. सगळ्यांच्या नजरा या मॅचच्या दिशेनं. भरपूर काही पाहायला मिळू शकेल का या मॅच मध्ये. इथे मात्र हा देखील चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. जवळजवळ हा 3रा अव्हांतर चेंडू हाताळला जातोय. म्हणजे आतापर्यंत या षटकाला सुरुवात देखील झाली नाहीये आणि पांडू संघाला या 3 धावा बोनसच्या सुरुवात देतोय. धावा संख्या झालेल्या आहे ती तब्बल 47 धावा. म्हणजे अजूनही तुकारामजी धावा करायच्या आहेत
त्या 6 चेंडूमध्ये 31 31. 31 आणि तिथून बंधूंना जाऊन सांगितलं बाबा 31 करायचं आहे, काहीतरी ऐकतोस का आमचं ते जाऊन सांगितलंय. आणि या बंधूने जाऊन तेच सांगितले 31 करायचे आहेत पण काहीतरी ऐकतोस का तेच सांगण्याचा प्रयत्न तिथून बंधूनं सुद्धा केलाय. दुसऱ्या बाजूला कुमार आहे. आता संधी आहे. मोमेंटम थोडंसं ब्रेक झालाय. मोमेंटम जात होता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूनं. तो मोमेंटम थोडासा हलकासा का नाही होईना तो ब्रेक झाला. त्याचा बघूया फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला, फलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय का. कुमार स्ट्रायकर एंडलाय. 6:31चा मॅच. टप्प्याचा चेंडू होता बॅटमध्ये नाही येऊ शकला. 1 धाव. आणि बंधूने जाऊन सांगितलं बाबा ऐकतोस का, एक तुला चांगला चेंडू टाकायचा आहे. आणि तो चेंडू त्यानं टाकलाय. एक चांगला चेंडू तुला टाकायचा होता तो तू टाकलायस. आणि आता 6:31 वर ना आता 5:31 वर आले. काहीतरी एक तरी टाक. आणि नक्कीच एक चांगला चेंडू हाताळला गेला, अप्रतिम चेंडू हाताळला गेला. आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं तर या मॅचमध्ये आपण नक्कीच पाहू शकाल तर या ठिकाणी अंकुश स्मृती दत्ताळी या टीमनं नक्कीच पकड निर्माण केली आहे. नो डाऊट. मात्र चांगला परफॉर्मन्स इथे मात्र कैवल्य पटेल यांची षटकं खूप महत्त्वपूर्ण ठरली. तुकारामजी 2 षटकं खूप महत्त्वपूर्ण ठरली या खास करून या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस फटका ऑफ साईडला उंची जास्त गाठतोय. मागे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी आणखीन एक विकेट. करण देखील या ठिकाणी बाद होतोय. थँक्यू. नक्कीच अक्षय थांबवतोय. पुन्हा एकदा नक्कीच पाणजूच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पाणजू ग्रामस्थ आयोजित गजानन जगन्नाथ भोईर पुरस्कृत भव्य क्रिकेटचा महासंग्राम येत्या नक्कीच 15 मे ते जवळपास 19 मे पर्यंत 5 दिवस आपण ही स्पर्धा या ठिकाणी खास करून खेळणार आहोत. ज्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी नक्कीच आपला प्रवेश नोंदवू शकता. या स्पर्धेची प्रवेश फी आहे ती म्हणजे 11,000 रुपये. आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 1,11,000 रुपये. 1,11,169 रुपये. आणि जवळपास द्वितीय पारितोषिक 55,569 रुपये. तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक 25,569 रुपये. कारण 69वा वाढदिवस आपण गजानन भोईर साहेबांचा साजरा करणार आहोत. त्यानंतर नक्कीच एक भव्य दिव्य अशी स्पर्धा मे महिन्यामध्ये आपण या ठिकाणी खेळणार आहोत. मात्र या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी एक लकी ड्रॉ होईल. आणि त्या लकी ड्रॉमध्ये नक्कीच भाग्यवंतांना जवळपास 10 जवळजवळ पारितोषिकं ही दिली जाणार आहेत. एक आगळवेगळी ही स्पर्धा आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. ऑन साईडला चांगला फटका आहे. भरपूर काही आहे. काही नामवंत खेळाडू या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर एक महिलांचा आपण एक आकर्षक सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर नक्कीच बरंचसं काही सस्पेन्स आहे. बऱ्याचशा काही गोष्टी तुम्हाला नक्कीच 19 मे रोजी पाहायला मिळतील. यावेळेसचा पॅडल स्वीपचा फटका आणि ते मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार येतोय. मात्र विजयी होतोय अंकुश स्मृती दत्ताळी संघ. अभिनंदन दत्ताळी स्पोर्ट्स. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मात्र पाणजू स्पोर्ट्स पाणजू संघाने देखील एक चांगला परफॉर्मन्स या मैदानाच्या आतमध्ये दिला. खरोखर जरी हरला तरी मात्र एक चांगली टफ दिली, एक चांगली लढत दिली तुम्ही दुचंद्र टीमला. त्याबद्दल तुमचं देखील मनापासून आभार.